यानंतर इयत्ता 12वी HSC मधील सत्कार करण्यासाठी मी अर्जुन महादेव नाईक, आपल्या मुंबई संघाचे उपाध्यक्ष अर्जुन महादेव नाईक यांना विनंती करतो. कुमार आदिनाथ संतोष नाईक, कुमार आदिनाथ संतोष नाईक, तसेच कुमार श्रेयस सुधीर नाईक, कुमारी संयुक्ता संतोष नाईक यांनी रंगमंचाजवळ उपस्थित राहायचे आहे. कुमार आदिनाथ संतोष नाईक आलेले नसेल तर घरातल्या कोणी सत्कार गौरव स्वीकारला तर चालेल असं विष्णुदादांनी सांगितलेलं आहे. आदिनाथ संतोष नाईक आपण रंगमंचावर यायचंय. श्रेयस सुधीर नाईक आपण रंगमंचावर यायचंय. 12वी महत्वाचं वर्ष, 10वी नंतरचं अतिशय महत्वाचं वर्ष. इतर कार्यक्रमासोबत जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळवणं ही एक आपल्या पालकांनी लादलेली जबाबदारी असते आणि ती करत असताना आताची मुलं लिहिल्या पार पाडत असतात या जबाबदाऱ्या. कुमारी संयुक्ता संतोष नाईक, धन्यवाद. कुमारी संयुक्ता संतोष नाईक. आताच्या या तरुण पिढीसाठी जरा जोरदार आणि बहारदार टाळ्या जाऊ द्या. कारण एक आमचा काळ होता 1993, 95, 96चा. त्यावेळेला प्रथम क्रमांक 80% असायचा, तर द्वितीय क्रमांक 70% असायचा, तृतीय क्रमांक कुठेतरी 55-54% मार्काला असायचा. पण आता असं आहे की 99.99 पहिला नंबर असला तर दुसरा आलेला विद्यार्थी सुद्धा 99 किंवा 99.98% मिळवत असतो. आणि ही जी बुद्धी ईश्वराने आताच्या पिढीला दिलेली आहे त्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. असे ईश्वराचे कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहू द्या. यानंतर 13वी म्हणजेच FY BCom किंवा BSc किंवा BA जे काय असेल या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी मी रंगमंचावर बोलवतो. आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री शंकरदादा घाडीगावकर, आपल्या मुंबईचे सचिव शंकरदादा घाडीगावकर यांना विनंती करतो. कुमारी मृणालिका शंकर घाडीगावकर. क्या बात है, क्या बात है. हा दुग्ध शर्करा योग स्वतःच्या मुलीचा सत्कार करायला, स्वतःच्या मुलीचा सत्कार करायला लावणं. मृणालिका शंकर घाडीगावकर, तसेच वेदांत तुकाराम नाईक, कुमारी स्वरा दत्ताराम परब, कुमारी स्वरा दत्ताराम परब. शंकरदादा आपल्या हस्ते सत्कार होईल. क्या बात है, क्या बात है. स्वरा दत्ताराम परब. मॅच्युरिटी जशी जशी माणसात डेव्हलप होत जाते, वयाच्या 12 वर्षानंतर मॅच्युरिटी यायला सुरुवात होत असते, तसा जो एक चालण्याची जी परिक्रमा असते ती थोडीशी बदलत जाते. आपण बघितलं असेल की 7वी पर्यंतचे जे विद्यार्थी होते ते पळत पळत येत होते, पण 9वी नंतरचे जे विद्यार्थी आहेत ते मस्त आरामात चालत येतात. इट्स गुड की तुम्हाला फील येतो की तुम्हाला कळतं की काय चांगलं आहे काय वाईट आहे. आपले पालक, आपले आई वडील आपल्यासाठी किती मेहनत घेत आहेत, आपल्या शिक्षणासाठी काय करतायत याची तुम्हाला जाण होते. त्या होणाऱ्या जाणीसाठी जोरदार टाळ्या जाऊ देतात. आणि ही जी प्रगल्भता आहे, विचारातली प्रगल्भता आहे, ती ईश्वर तुम्हाला अशीच वाढवत राहू. यानंतर SY म्हणजे 14वी. मी पुन्हा म्हणेन की मग ती सायन्समधून असो, आर्ट्समधून असो किंवा कॉमर्समधून असो, शिक्षण फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणाशिवाय काहीही साध्य होत नाही. आज मी स्वतःवरून असं सांगेन, जरी मी प्रोफेशन माझं गायकीचं असेल, ऑर्केस्ट्राचं असेल, तरी मी शिक्षणानं चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि अंधेरीला मरोळला गणेश अँड राजेंद्र कंपनीमध्ये मी पार्टनर म्हणून माझं काम करते. आणि तो जॉब सांभाळून मी शोज करत असतो. शो किती मोठा आहे छोटा आहे म्हणून मी कधी ऑफिसला दांडी करत नाही. आणि प्रत्येकाने यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. केलं तर सगळं आहे, नाही तर काहीच नसतं. यानंतरचा सत्कार 14वी कुमार दीप दत्ताराम नाईक आणि कुमार प्रयण शिवराम घाडी. आणि या सत्कारासाठी मी मुंबई संघाचे अध्यक्ष श्री तुकाराम देसाई यांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपल्या हस्ते हा सत्कार होऊ दे, हा गौरव होऊ दे.
दीप दत्ताराम नाईक, प्रयण शिवराम घाडी. प्रयण लिहिलेले, अच्छा सॉरी, हे प्रयण लिहिलेलं आहे पण प्रणय आहे, प्रणय शिवराम घाडी. यानंतर आपल्याला मॅच्युरिटी आल्यानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पदवीधर होणं. म्हणजे सगळ्यांच्याच नशिबात नसतं, बऱ्याच लोकांना शिक्षण अर्ध सोडावून नोकऱ्या वगैरे कराव्या लागतात, पण पदवीधर होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग ती कोणत्याही शाखेची पदवी असो. कुमारी ऋतुजा भास्कर देसाई यांना मी रंगमंचावर निमंत्रित करतो. आपण वेळ काढून सर्व इथे उपस्थित आहात, कारण संडे म्हटलं तर मित्रांबरोबर घालवण्याचा वेळ असतो. तरुणाई थोडे मित्र परिवाराकडे झुकलेली असते, पण तो वेळ मित्रांसाठी खर्ची न करता समाजासाठी आपण देताय, ही फार 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 महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतर M.Com म्हणजे 18वी समृद्धी गोपाळ परब, कुमारी समृद्धी गोपाळ परब यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. आलेल्या नसतील तर त्यांच्या नातेवाईकांनी हा घेतलाच गौरव तर चालेल. श्री हेमंत दळवी साहेबांना, आपल्या मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे प्रमुख अतिथी संचालक श्री हेमंतदादा दळवी यांना मी विनंती करतो की हा गौरव आपण द्यायचा आहे. तदनंतर हेमंतदादा पुढचे काही गौरव आपल्या हस्तेच होतील याची नोंद घ्यावी. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच डिप्लोमा किंवा डिग्री ही जी आजच्या काळाची गरज आहे असं मी म्हणेन. एक आमचा काळ होता, 10वी केलं तरी खूप असायचं, 12वी केलं तरी खूप असायचं, 15वीला खूप कमी लोक जात होते. एखादा ITIचा कोर्स वगैरे 12वी नंतर लोक करत होती. पण मी म्हणेन की आताच्या तरुण पिढीला कमीत कमी किमान 15वी करणं ही काळाची गरज आहे. जे करायचं ते 15वी झाल्यानंतर तुम्ही नक्कीच करा, किंवा 12वी नंतर 15वी सोबत तुम्ही करत राहा. असंच माहिती व अभियांत्रिकी डिप्लोमा डिग्री घेतलेली एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे, तिच्यासाठी जोरदार टाळून जाऊ द्या. मारी कृषी महेंद्र मेस्त्री, कुमारी कृषी महेंद्र मेस्त्री BMS वर्ष 3रं, ती इथं 3ऱ्या वर्षात ती आली. खरंच खूप 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 आपले आभार. त्यानंतर निर्मिती, एक फोटो होणार आहे, एक पिक होणार आहे. आपण हा गौरव झाल्यानंतर आपण थोडंसं तिघांनी सेंटरला उभं राहायचं. यानंतर पुढील गौरव प्रदान करण्यासाठी मी सुरेंद्र सहदेव गावडे यांना विनंती करतो. आपल्या स्थानिक संघाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सहदेव गावडे पुढील सत्कार, 2 गौरव आहेत ते आपल्या हस्ते होतील. डिजिटल मार्केटिंगमध्ये जिने आपलं करिअर केलेलं आहे, डिजिटल मार्केटिंगमध्ये जिने आपलं करिअर केलेले आहे, कुमारी निर्मिती नरेंद्र बागवे, कुमारी निर्मिती नरेंद्र बागवे आपण मंचावर यायचं आहे. आणि आपला जो गौरव आहे तो सुरेंद्रदादा करतील. निर्मिती जर आलेल्या नसतील तर घरातल्या कोणी हा गौरव स्वीकारला तरी चालेल असं मी विनंती करतो. तदनंतर उच्च कला परीक्षा याच्यात डिप्लोमा डिग्री करत आहे ते म्हणजे कुमार मिहीर अनिल गावडे, कुमार मिहीर अनिल गावडे आपण मंचावर यायचं आहे. आपला गौरव श्री सुरेंद्र सहदेव गावडे यांच्या हस्ते होत आहे. स्थानिक संघाचे अध्यक्ष आहेत श्री सुरेंद्र सहदेव गावडे यांच्या हस्ते हा गौरव होत आहे. यानंतर पुन्हा थोडासा आपण ब्रेक घेऊया गौरव सत्कार समारंभाचा. आपले माननीय अतिथी श्री आनंद मधुकर वराडकर, माननीय अतिथी श्री आनंद मधुकर वराडकर माजी सरपंच आणि हे खास गावाकडून थेट इथे रंगमंचावर आलेले आहेत. त्यांना मी मार्गदर्शकपर शब्द सांगण्यासाठी विनंती करतो. आपलं मार्गदर्शन आम्हाला खूप 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 मोलाचं आहे.
आनंद दादा. नमस्कार. दुर्गा मातेला वंदन करतो. आज टेमवाडी समाजसेवा संघ मुंबई स्थानिक यांच्या माध्यमातून आज 75वा वर्धापन दिन साजरा होत असताना आपण सर्वजण उपस्थित आहात. या व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भोपळे साहेब, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय देसाई साहेब, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र गावडे, इतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व महिला बंधू आणि भगिनी, या 75व्या वर्धापनाच्या निमित्ताने जो आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे, तो या मंडळाचं जे कार्य आहे ते कार्य आज 75 वर्षापर्यंत मागील पिढीने सुद्धा आणि आता नवीन जे अध्यक्ष असतील किंवा त्यांच्याबरोबर जे असणारे सहकारी त्याने एक आनंदमय सोहळा आज पार पाडला. खरोखर सर्वांना मी आज शुभेच्छा देतो आणि दुर्गा मातेकडे प्रार्थना करतो या सर्व टेमवाडी समाजाचे जेवढे सभासद बंधू भगिनी आणि आलेल्या पाहुण्यांना उदंड आयुष्य देवो आणि सर्वांना उदंड आयुष्य देवो आणि भरभराट देवो अशी माझ्या दुर्गा मातेकडे प्रार्थना करतो आणि पुनश्च आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आणि आपण दिलेलं जे मार्गदर्शनपर शब्द आहेत, जे बोल आहेत, ते खरंच आम्हाला खूप चांगल्या परिस्थितीत जाण्यासाठी एक मार्ग प्रक्रमण करण्यासाठी आम्हाला हितावह ठरणार आहे. दळवी साहेबांच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे महिला मंडळ इथं चांगल्या रीतीनं उपस्थित आहे. जरा महिला मंडळासाठी स्वतःसाठी जोरदार आणि बहारदार टाळ्या वाजवा. महिला मंडळ म्हणजे केवळ महिला मंडळ नसतं, ते स्त्री शक्ती असते. आपल्या अपत्यावर, आपल्या मुलावर किंवा आपल्या मुलीवर जर सर्वात जास्त प्रेम करत असेल तर ती आई असते. त्यामुळे ह्या जोरदार टाळ्या एका आईसाठी होऊन जाऊ. नववीने पोटात जोपासना केल्यापासून अगदी मुलाचं लग्न झालं, मुलाला मुलं मुली झाली, नातवंड झाली, तरी शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत जर प्रेम मुलावर करत असते तर ती फक्त आणि फक्त आई असते. जोरदार बारदार टाळ्या. आणि पुढील जो सत्कार येत आहे तो देखील अर्थातच महिलांसाठीचा सत्कार आहे. आपल्या ज्येष्ठ सभासद 60 वर्षांवरील सभासद जवळजवळ मला असं वाटतं 24-25 या फायनान्शियल इयरमध्ये, सॉरी ते इंग्लिश येतच थोडंसं तोंडात, 24-25च्या या वार्षिक कालावधीत ज्या आपल्यासोबत उपस्थित आहेत 60 वर्षावरील ज्येष्ठ सभासद सौ नेहा तुकाराम देसाई आणि श्रीमती मनीषा मनोहर नाईक यांना मी रंगमंचावर निमंत्रित करीत आहे. आणि यांचा सत्कार अर्थातच दळवी साहेब यांच्या हस्ते आपण करणार आहोत. दळवी साहेबांनी अजून एक मला इथं विनंती केलेली आहे, जे ज्या पद्धतीत मी निवेदन करतोय किंवा मी गाणी गातोय आपल्या समोर, तर ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना, मग ती मुलगी असो, मुलगा असो, महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो, ज्यांना गायचं असेल किंवा निवेदन करायचं असेल त्यांनी आमच्या झकास स्वरांना टीमकडे संपर्क करावा. आमचा संपर्क विष्णुदादांकडे अवेलेबल आहे, आत्माराम दादांकडे अवेलेबल आहे. आपण जरूर सहकार्य करा आणि माझ्याकडून होईल तितकं सहकार्य मी जरूर करेन. आणि बरीचशी कामं आम्ही फीस घेऊन करत असतो, पण एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी ज्याच्या आवाजात जर का आम्हाला एक चांगला आवाज प्राप्त झाला तर त्याच्यासाठी
मी कोणतीही फीज न आकारता तिला धडे देईन एवढं मी नक्की सांगू शकतो. जरा हेमंत दादांनी दळवी दादांनी दिलेल्या खरंच या सूचनेकडे मी बारकाईने लक्ष ठेवेन. सौ स्नेहा तुकाराम देसाई, श्रीमती मनीषा मनोहर नाईक इथं मी रंगमंचावर निमंत्रित करतो. सौ नेहा तुकाराम देसाई, श्रीमती मनीषा मनोहर नाईक आपण मंचावर यायचं कृपा करून. मला असं वाटतं त्या कार्यकारी सभासद आहेत त्यामुळे मला असं वाटतं कामात बिझी आहेत, तरी मी विनंती करतो लवकरात लवकर मंचावर या. हेमंतदादा दळवी सरांतर्फे आपलं सत्कार केला जातोय. आपला सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला जाणार आहे, याची आपण नोंद घ्यावी. श्रीमती मनीषा मनोहर नाईक इथं आलेले आहेत मंचावर. जोरदार आणि बहारदार टाळ्यावर जाऊ द्या. ज्या पद्धतीनं आपल्या महिला पुढे जात आहेत त्या पद्धतीत या टाळ्या थोड्याशा कमी आहेत. जोरदार बहारदार टाळ्यावर जाऊ द्या. टाळ्यांसारखा व्यायाम दुसरा नाहीये. सकाळी 20 मिनिटं चालणं आणि दिवसभरात कमीत कमी 100 टाळ्या वाजवणं यासारखा मोठा व्यायाम किंवा मोठा एक्सरसाइज नाही आहे, मी सांगेन. आणि सकाळी लवकर उठणं हा एक खूप मोठा व्यायाम आहे जो आजकाल कुठेतरी लोप होत चाललेला आहे. त्यानंतर लगेचच सौ नेहा तुकाराम देसाई, सौ नेहा तुकाराम देसाई यांचा सत्कार करण्यासाठी मी हेमंतदादांना विनंती करतो. नेहा तुकाराम देसाई हे आपल्या लाडक्या अध्यक्षांच्या अर्धांगिनी आहेत. जोरदार आणि बहारदार टाळ्यावर जाऊ द्या या ताईंसाठी. आणि या दोघांचा आपण थोडासा एकत्रितपणे एक सुंदर असा पीक घेऊया. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देण्यात आलेला आहे. जरा एकत्रितपणे फोटो होऊन जाऊ द्या. विष्णुदादा आपण पण एखाद्या पीकमध्ये थोडंसं उभे राहा, कारण आपण पण हॅमर होणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुढील जो कार्यक्रम आहे तो विष्णुदादा आपल्यासमोर त्यांच्या शब्दात मांडणार आहेत. ज्येष्ठ सभासद सत्कार जो आहे 60 वर्षावरील, बोला ना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकारी मंडळ, सभासद आणि हितचिंतक परिवारांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण कुंटोळे टेमवाडी समाजसेवा संघाच्या अमृत महोत्सव आनंद सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. आजच्या या शुभदिनी म्हणजे अमृत महोत्सव दिनी माझा ज्येष्ठ सभासद म्हणून आपण सत्कार केला, त्यासाठी आपल्या कुंटोळे टेमवाडी समाजसेवा संघाची मी सदैव ऋणी राहीन. मी जवळजवळ 36 वर्ष अध्यापनाचे कार्य केले. त्यावेळी अनेक मला मान सन्मान मिळाले, परंतु आजचा हा सत्कार, ज्येष्ठ सभासद म्हणून सत्कार जो केला तो माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील. मी कुंटोळे टेमवाडीची एक सदस्य आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आज मी बोललं तर चालेल ना, कारण कार्यक्रमाचा मी 2 मिनिटं फक्त बोलणार आहे. आज मी ज्येष्ठ नागरिक याबद्दल
2 शब्द बोलणार आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षावरील व्यक्ती ज्यांना भारत सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांद्वारे आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक मदत पुरवते. प्रवास सवलती, बचत योजना यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता येते. त्यांचे जीवन सुखकर होते. आपण सर्व डे साजरे करतो. महिला दिन, बालक दिन, कामगार दिन. तसा ज्येष्ठ नागरिक दिन पण असतो. हे आपल्याला माहिती आहे का? जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 21 ऑगस्ट रोजी म्हणजे बरोबर आजच्या तारखेला 4 महिन्यापूर्वी हा जगामध्ये साजरा झाला. पण आपल्या भारतामध्ये हा सण म्हणजे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा एक प्रकारचा उत्सव असतो. हा 1 ऑक्टोबर रोजी साजरा होतो. यामुळे काय होतं? ज्येष्ठांचा सन्मान, ज्ञान, अनुभव आणि त्यांचे योगदान याला महत्त्व दिले जाते. आता बघा, वय वाढणे हा निसर्गाचा धर्म आहे. आपण म्हातारे झालो असे स्वतःला समजू नये. ज्येष्ठत्व व म्हातारपण यातील फरक ओळखा. म्हातारपण लपवावेसे वाटते तर ज्येष्ठत्व दाखवावेसे वाटते. म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असते तर ज्येष्ठत्व अनुभव संपन्न, विनम्र आणि संयमी असते. एक संस्कृत श्लोक आहे, ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणैः ज्येष्ठत्व उच्यते. ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणैः ज्येष्ठत्वं उच्यते. म्हणजे ज्येष्ठत्व जन्माने नाही तर गुणाने सिद्ध होते असे चाणक्य नीती म्हणते. आजचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आपल्या या 2 शब्दांबद्दल. विष्णुदादा पुढे बोलतील. काय मला ती सवय पडली आहे माईक असावं, म्हणजे माईक असावं किंवा माझ्या व्यक्तींसमोर किंवा माझ्या सभासदांसमोर बोलणं ही मला आवडतं. संधी आहे माझी, तो जास्त वेळ येणार नाही आहे. आता या ठिकाणी आपण सगळं करतो माहिती आहे. संस्था म्हटली की सगळ्या गोष्टी आला. प्रथम म्हणजे पैसा मिळाला की तो सांभाळणं सुद्धा लागतं. कुठेतरी आजकाल तुम्हाला वाटतं ही फायनान्स बंद होते, ती फायनान्स बंद होते. मग आपला जो पैसा सांभाळणारे फायनान्स आहे त्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सुरक्षित पैसा गेले 75 वर्ष या फायनान्सने आपला सांभाळला जो काय आहे तो असो. तर या ठिकाणी मी प्रथम जे आम्ही निमंत्रण दिलं आहे, सिंधुदुर्ग बँक आपली बँक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची, सिंधुदुर्ग बँक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. मला वाटत नाही आले असतील, पण आमचं कर्तव्य, आद्य कर्तव्य आहे असं समजून गरज आहे. त्यानंतर पतपेढ्यासुद्धा असतात आणि आमच्यात एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली क्षत्रिय गडकरी मराठा समाजाची एक पतसंस्था आहे आणि त्या पतसंस्थेकडे सुद्धा आपलं काय म्हणतात मॅक्झिमम जी काय आहे ठेव ती त्या बँकेकडे आहे, त्या पतपेढीकडे आहे. आणि म्हणून मी विनंती करतो आहे
की त्यांचं मला वाटतं आमचे तज्ज्ञ संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत करावडे साहेब, कारण मी स्वतः अध्यक्ष असल्यामुळे मी ते स्वीकारू शकत नाही, तर मला वाटतं तज्ज्ञ संचालक करावडे साहेब यांनी ते स्वीकारावं, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आम्ही जो देऊन त्यांचा गौरव करतोय. गडकरी पतसंस्था अध्यक्ष माननीय अध्यक्ष तुकारामजी देसाई यांच्या हस्ते आणि खोपरे साहेब आपण पण त्यांना सन्मानित करायचं आहे. सदर सत्कार हा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन होत आहे याची नोंद घ्यावी. हॅलो. त्यानंतर या ठिकाणी आपण सभागृहात बसल्यानंतर पाहिले असतील इकडे तिकडे फोटो आपण जसा घरात लावतो नाही का, आपले पूर्वज असतात 12व्या दिवशी लावतो, नंतर काय करतात मला माहिती नाही, पण हल्ली पूर्वी प्रथा नव्हती, पण हल्ली लोक 12व्या दिवशी फोटो लावतात पूजेला, नंतर करत असेल करायची आपल्याकडे श्राद्ध करण्याची पद्धत आहे वगैरे वगैरे. तसं या ठिकाणी आपल्या मला वाटतं मगाशी हेमंत नलवी साहेब म्हणाले की कुणकवडे गावातील टेमवाडी जी संस्था आहे ही बरेचसे कार्यक्रम राबवते. संस्थेचं ज्यांनी संस्था निर्माण केली 75 वर्षापूर्वी, ज्यांनी स्थापना केली त्यांचं पहिलं आपण स्मरण करायला हवं, कारण त्यांनी स्थापन केली म्हणून आज आपण एकत्रित आहोत. त्याशिवाय त्यांनी त्यावेळी जे नाव ठेवले, आम्ही बघा तुम्ही जर पाहिलं असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा किंवा इतर कुठेही, तर गावाचं नाव कोणी पहिलं लावत नाही, पहिलं आपल्या वाडीचं लावतात. आपली जी संस्था एकमेव संस्था असेल मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती प्रथम गावाचं नाव लावतो, आणि म्हणून आपण हे उर्वरित सगळे कार्यक्रम जे करतोय गावाचं नाव उज्ज्वल करतोय आपण, नंतर आमच्या वाडीचं नाव. जसं आपलं घर आहे तसं आपलं आमच्या टेमवाडी समाजसेवा संघाचं सुद्धा एक वास्तू आहे, तिथे सुद्धा आम्ही समाज कल्याण केंद्र कुणकवळे टेमवाडी, पहिलं आम्ही दळवीसाहेब कुणकवळे गावाचं नाव घेऊ, आणि म्हणून कुणकवळे गावाचं आम्ही नाव करण्याचा प्रयत्न करतो आणि केलं आहे. म्हणून या ठिकाणी पुण्यस्मरण केलं बघा काही मंडळींचं, ज्यांनी साता समुद्रापलीकडे आपलं नाव कुणकवळे गावाचं उज्ज्वल केलं. आज हयात आहेत, हयात नाहीत, परंतु स्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य असो. मला वाटतं कुणकवळे गावात किंवा अन्य आजूबाजूच्या गावात जर परिसरात पंचक्रोशीत पाहिलं तर कुणकवळे गावाच्या 5 वाड्यांपैकी टेमवाडी ही कलाक्षेत्रात उत्कृष्ट प्रावीण्य मिळवलेली एक संस्था आहे, नामांकित संस्था असं गणलं जातं. आपण आपला गौरव करणं असं नाही आहे, परंतु तुम्ही जर पाहिलात ऐकून किंवा काय तर तुम्हाला कळेल की कुणकवळे गावात नाट्यसंस्था म्हणा पूजन संस्थेमध्ये सुद्धा आपण अग्रेसर नामांकित आहोत. ह्या आपल्या पूर्वीच्या लोकांनी ही कला संस्कृती चालू ठेवली ती आपण जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि मंडळ एक लक्षात असू द्या, ही संस्था मला वाटतं 4थी पिढी चालू असेल, कारण पहिली पिढी जी आहे ती हयात नाही, जवळजवळ म्हटलं तरी चालेल. दुसरी पिढी जी आमच्यासारखी आमच्यापेक्षा मोठे आहेत, आमचे ज्येष्ठ बंधू 80, 75, 80, 85 वर्षाचे सुद्धा 78 आहे. त्याच्यानंतर आपली मुलं जी आहेत ती 40 वर्षाची 50 वर्षाची झाली आहेत, आणि 4थी पिढी आज कार्यकारिणी सुद्धा आलेली आहे. म्हणजे जवळजवळ आम्ही हस्तांतरित जी करतो आहे संस्था ती पुढे पुढे चांगल्या पद्धतीने चालते, याला कुठेही मला वाटतं नाव ठेवायला जागा नाही आहे. असो, मी प्रथम प्रत्येक क्षेत्रात जे आमचे प्रावीण्य मिळवलेले नामांकित बुवा होते, कुणाला आता बऱ्याचशा मंडळींना त्यांचं नाव माहिती असेल परंतु त्यांनी पाहिलेलं नसेल, त्यांच्या भजनात मी बसलो आहे 8-9 वर्षाचा असल्यामुळे. असे आमचे स्वर्गवासी रावजी गोपाळ सावंत, त्यांनी भरपूर सामने म्हणण्यापेक्षा डबल बाऱ्या ज्याला म्हणतो ना आपण, डबल बाऱ्या वगैरे करणं खूप नामांकित. मला आठवते तावडे बुवा ज्यावेळी अमावास्येच्या दिवशी तावडे बुवा कणकवली फुलात पुढची पुरी द्वारी पडली होती, ॲक्सिडेंट झालं होतं, आणि त्यानंतर आमची आपली वारी त्या तावडे बुवांबरोबर होती. त्यावेळेला त्यांनी समोरच्या बुवांची हे झाली होती, त्यावेळी रावजी सावंत बुवानी एक गवळण म्हटली होती, ही गवळणं पडली थापकन कणकवलीच्या फुलाचं. मला अजूनही शब्द गेलेले नाही. चालता चालता बोलता बोलता नाही बहिणी असतील तर नाही बहिणीच्या समोर चेहऱ्यावर त्यांचं गाणं म्हणण्याची त्यांच्याकडे ताकद होती. हा तोंडाचा भाता चालू असायचा, पायाची काय म्हणतात ते भाते मांडायचे, परंतु ते कुठेही कमी पडले नाही. मला वाटतं त्यांचे कोणी आलेले दिसत नाही आहे, तर त्यांचं एक स्मरणार्थ म्हणून आम्ही त्यांचं कोणी आले का चिरंजीव शेखर सावंत, या शेखर सावंत, आपण त्यांचं गौरव स्वीकारायचं स्मरणार्थ देतोय. या त्यांचा आम्हाला फोटो मिळालेला नाही आहे, बरंच आम्ही सावंतांचे मी प्रयत्न केले, फोटो यापर्यंत पोहोचले, त्यामुळे आम्ही नाव फोटो देऊ शकलो नाही आहे. सावंत बुवांचं
जेवढं म्हणजे नाव घ्यावं तेवढं कमी आहे. माननीय प्रमुख पाहुणे अतुलजी पोकळे यांच्यातर्फे हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आम्ही देत आहोत. त्यांचं स्मरण म्हणून माननीय श्रीमान रावजी गोपाल सावंत. जरा जोरदार आणि बाहेरदार टाळून जाऊ द्या. या वयात रंगमंचावर येणं ही फार काही स्मरणात स्वर्गवासी आहे ते नाही, त्यांचे चिरंजीव आहेत काही. हा, पण त्यांचं देखील वय जास्तच आहे ना. त्यानंतर असेच एक बघा, कुठे कमी नाही नेहमी मी सांगत होतो, कारण माईक माझ्या हातात असल्यामुळे नेहमीच बोलतो आम्ही कुठेही कमी नाही. असेच आपल्या वाडीतील सुपुत्र स्वर्गवासी पांडुरंग परशुराम सावंत हे लेखक म्हणून आपल्या समाजामध्ये प्रसिद्ध होते. मला वाटतं चिरंजीव आले, ज्यांनाही आम्ही माननार्थ म्हणून त्यांचा गौरव करतो आहे. चिरंजीवानी तो स्वीकारायचे आहे. पांडुरंग परशुराम सावंत यांनी जवळजवळ 13 नाटकं लिहिली आणि 13 नाटकं जवळजवळ त्यापैकी 8 नाटकं आपण सादर केलेली आहे. मला वाटतं या ठिकाणी सुद्धा त्यांच्या टाळ्या वाजवून आपण जोरदार आणि बहादर तिथपर्यंत पोचल्या पाहिजेत. आज आपल्या हयात नाही, तिथे उपस्थित नाहीत, तरीही त्यांचं स्मरण करतोय. अनिलजी सावंत आले आहे. मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतोय की यांचा पुरस्कार द्यायचा आहे. त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी 2 नंबर चिरंजीव आहे ते. मुद्दा मी माहिती घेतल्याचं कारण असं आहे, निवेदक आहेत ते बाहेर असल्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती देता येत नाही. त्यानंतर बघा, भजन साथ म्हटली अजून एक आहे ज्यांनी सावंतबुवांच्या नंतर नाव आभारी ठेवलं, गाजवलं महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरही गेले, असे आमचे स्वर्गवासी प्रकाश संभाजी कदम. मला वाटतं यांच्या भजनात तर सुरुवातीपासूनच मी बसतो अगदी बरोबर, म्हणजे बरीचशी मंडळी इथे उपस्थित आहे. त्यांचा जो रुबाब होता ते म्हणजे एवढे उच्च शिक्षित असले तर शिक्षितासारखं वागणं, समोरच्याला बोलणं, किती मोठा समोरचा बुवा असला तरी न घाबरणं, त्यांच्याकडे अभिमानाची म्हणजे ताकदचा भूपटी एकदम, म्हणजे कुठलीही बारी असू दे. फार पूर्वी प्रश्नोत्तराची, आताची भजनं असतात ती प्रश्नोत्तरं नसतात, पण त्यावेळी प्रश्नोत्तराची सुद्धा भजनं असायची. एखादं सायन्स विज्ञानामधलं एखादं भूगोलामधलं प्रश्न विचारलं की त्याचं उत्तर द्यायचं आहे, पण हे पुराणामधलं वगैरे, पण हे कुठेही कमी पडायचं नाही. तिथे कसं प्रत्युत्तर द्यायचं हे ते त्यांना पूर्णपणे माहीत असतं. म्हणजे बरोबर जरी अध्यापन शास्त्राचा जरी आपण बुवा बसवला त्याच्याकडे ते उत्तर नव्हतं, परंतु यांच्याकडे ते उत्तर असायचं. असे आमचे सुप्रसिद्धी, मला वाटतं त्यांचे चिरंजीव कन्या वगैरे या ठिकाणी आहेत. खरोखर म्हणजे त्यांनी जे नाव गाजवलं हे कुठेही, म्हणजे कुणालाही जे आताचे बुवा आहेत त्यांना विचारलं तर तुम्ही ते सांगतील की कदम बुवा आम्हाला माहिती आहे. डोंबिवली शहर म्हणा, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा मुंबई शहर म्हणा, मी विनंती करतो त्यांच्या चिरंजीवांना किंवा कन्या कोण आले असतील तर त्यांनी स्मरणार्थ पुरस्कार स्वीकारायचा आहे. आम्ही जो देतोय त्यांना आमची ही आदरांजली आहे. स्वर्गवासी प्रकाशजी संभाजी कदम चिरंजीव आले आहेत. जोरात टाळ्या वाजवा. आमच्या बुवांपर्यंत टाळ्या पोहोचल्या पाहिजे असं जोरात वाजवा. सगळी व्यवस्था पुढची आहे, कुठेही कन्फ्युजन करू नका, कारण हे होते म्हणून आज आपण नामांकित ठरलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, हे विसरायचं नाही. कारण आपल्या सध्या दळवी साहेबांच्या हस्ते करा, एकाच्या हस्ते होऊ दे. त्यानंतर बुवा असले म्हणजे भजन होतं असं नाही. मला वाटतं सावंतबुवा आणि कदमबुवा यांना जर चांगली पक्वानाची साथ दिली असेल तर स्वर्गवासी बापू विश्राम गावडे, बऱ्याचशा मंडळींना माहिती आहे. त्यांचा सत्कार जो आहे स्मरणार्थ आम्ही 1 मार्चला करणार आहोत. आमचं द्वितीय सत्र जे स्थानिक संघात आमच्या समाज कल्याण केंद्र आहे मांडावर 1 मार्चला त्यांचं आम्ही, परंतु या ठिकाणी नामाभिधान म्हणजे नाव घेणं हे अत्यंत जरुरीचं आहे. बापू विश्राम गावडे, एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. तुम्ही सगळेजण असाल माहिती नाही त्या ठिकाणी, असावं ही इच्छा आहे आमची. स्थानिक अध्यक्षांनी सगळ्यांना विनंती केली आहे की 1 मार्चला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. असो, तसंच नाट्यक्षेत्राकडे वळूया. बघा, एखादी मुलगी आपल्याकडे नाट्यप्रयोगात भाग घेते, त्यानंतर ती विवाहित होऊन आपल्याकडे आपल्या मुलांना, आपल्या दिरांना, आपल्या
म्हणजे कोण असतील ते सगळे जे वाडीतील बांधव आहेत त्यांना शिकवणं हे सुद्धा काम म्हणजे दिग्दर्शकाचं काम त्यांनी आजपर्यंत मला वाटतं वहिनी 78 वर्ष किती 78 वर्षाचे आहे. आजही त्या आपलं काम म्हणजे त्यांना थोडंसं कमी होते त्या जसं मी जसं काय 20 वर्षाच्या 25 वर्षात केलं आहे ते आजच्या घडीला करू शकत आहे. 66 वयात मला कठीण आहे परंतु त्या तशाच पद्धतीने आपलं काम पार पडते आहे. म्हणून मला वाटतं मी श्रीमती सुहासिनी रमेश नाईक यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला हा गौरव स्वीकारायचा आहे. आणि चालू वर्षाचं नाट्यप्रयोग जो आहे सांभाळ तुझं सौभाग्य याचं सुद्धा त्या दिग्दर्शकाचं काम थोडं करत आहेत. त्यांच्या ओळखनुसार आम्ही त्यांना थोडा आराम देण्याचा विचार केला आहे. जोरात टाळ्या वाजवतात जोरात भाव केली त्यावर त्यांनी डान्सला ऐतिहासिक नाटकात त्यांचा डान्ससुद्धा सुंदर असायचा खूप सुंदर. आम्ही लहानपणापासून पाहिलं आहे. मी गावचे आमचे माजी सरपंच ग्रामपंचायत कुंकोळे यांना विनंती करतो आहे की यांचा वहिनीचा आमच्या त्यांनी गौरव करायचा आहे. या ठिकाणी जोरदार आणि बहारदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरात टाळ्या वाजवा. वहिनी वेळ भरपूर होत आहे कामं आहेत आणि आपल्याला हॉल 4 वाजेपर्यंत याची दक्षता घेऊन पुढील आपण नंतर देऊया. संध्याकाळी आपलं सत्र आहे. 1 वाजून गेला मला वाटतं 1:15. यानंतर नाटकात डायरेक्शन केलं म्हणून नाटक चांगलं होतं असं नाही. त्याला 60 लाख संधी आहे. वहिनी पिंटू गाडी वापर किती थांबा जरा. नाट्यप्रयोग दिग्दर्शक आपल्या पद्धतीने शिकवतो पण त्याला लागते 60 संगीताची. आणि स्वर्गवासी रमेश सहदेव नाईक हे आमचे संगीत दिग्दर्शक यांनी सुद्धा त्यांचं संगीत जर ऐकलं असेल कुणी ऐकलं नसेल त्यांना आता काही सांगू शकत नाही. ज्यांनी ऐकलं आहे त्यांना माहिती आहे कर्णमधुर संगीत. त्यांचा स्वरावर हात पडला थोडंसं चिरंजीव त्यांच्या पद्धतीने वाजवतात पण तितकंसं मला वाटत नाही की त्यांचं योग्य आहे असं. पण तो रमेश नाईक यांचं जे संगीत होतं याला तुम्ही जो नाचणार नाही तो सुद्धा पाय तर इंडियात तो हात वर करेल असं माझी खात्री आहे. म्हणून मी वहिनीला विनंती करतोय की आपले पती स्वर्गवासी रमेश सहदेव नाईक यांचं आम्ही स्मरण केलं आहे संघाने तर आपण त्यांचाही सत्कार स्वीकारायचा आहे. स्मरणार्थ पुरस्कार देतो आहे. मी विनंती करतोय की करावडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा करते. जोरदार बहारदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वहिनी मला तुम्हाला बोलायचं 2 शब्द बोलत 2 शब्द अर्थात अजून आमचे गौरव आहे. त्यानंतर एकदम तरुण तडफदार आम्हाला हे करण्यामागे उद्देश हाच आहे की आपली संस्कृती टिकवून ठेवणं जपून ठेवणं पुढे निर्माण करणं आणि त्यासाठी हा सगळा टाकटूक आहे. तर मला वाटतं तरुण होतकरू ज्यांनी कदंबुवांच्या भजनात सामने भजनं मला वाटतं वयाच्या 12व्या वर्षी बघा 12व्या वर्षाच्या पासून जवळजवळ आजपर्यंत ते मला वाटतं 50 वयापर्यंत आले ना आणि एवढे वय 50 झालं असेल ना तर 54 वय बघा वयाच्या 12व्या वर्षापासून ते तबल्यावर हात मारतायत. तर आजही ते त्याच पद्धतीने वाजवत आहे. तर आम्ही संघाच्या वतीने त्यांचा एक पुरस्कार करतोय. अनिल नागू गावडे हे पक्वाद वादक आहेतच पण गेली 2 वर्ष आणि चालू वर्षी ती दिग्दर्शनाचं काम करत आहेत नाट्यप्रयोगाचं. मी त्याला विनंती करतोय की त्यांनी आता वहिनी आल्या तसं यायचं नाही आणि तुम्ही तरुण आहात जरा धावत आला तरी चालेल. खूप हसरा चेहरा प्रेमळ व्यक्ती सगळ्यांना सांभाळून घेणं हे त्यांच्याकडे एकदम म्हणजे त्यांचे वडीलसुद्धा पेटी वाजवायचे बुवासुद्धा भजनसुद्धा करायचे आणि त्याच चालीवर आहे. विनंती करतो अध्यक्षांना की अध्यक्षांच्या हस्ते करून एका आपल्या कार्यकर्ते आहेत ते आमचे आणि चालू वर्षाचं नाटक जे आहे त्याला ते सहाय्यक शिक्षक म्हणून साथ देत आहेत.
धन्यवाद. जर कोणी राहून गेलं असेल, ज्यांचं आम्हाला जमलं तिथपर्यंत आम्ही फोटो मागून इतरचं कार्य करून इथपर्यंत पोहोचलोय. आम्हाला कळवा. 1 मार्चला उर्वरित दिवस आहे आपला, द्वितीय सत्र, त्या दिवशी आम्ही त्याच पद्धतीने करू. आणि मी विनंती करतोय आमच्या म्हात्रे सरांना की या ठिकाणी हा आम्ही पहिलाच या ठिकाणी करतो. मला वाटतं ज्येष्ठ सभासद 60 वर्षावरील आपण केलं आहे, तो आपण 2010 पासून केलं चालू, तो आजपर्यंत ठेवलं आहे. पण तो आज 75 वर्ष संस्थाची 75 वर्ष साजरं केलं आहे, अमृत महोत्सव वर्ष. त्यानिमित्तानं आपल्याकडे जे 75 वर्षाचे किंवा अधिक वय झालेलं आहे त्यांचं आपण शाल श्रीफळ त्यांना सत्कार करायचा. कारण याचं कारण असं आहे मंडळी, यांनी कळत नकळत, मला वाटतं मी 78 सालात मुंबईत आलो, तिथपासून वावरतो 47 वर्ष. पण त्यावेळी जर 78 सालात या संघाची जर वर्गणी असेल तर 12 रुपये होती महिन्याला एकदा. पण तोही द्यायला 4-4, 5-5 वर्ष लागायची. मग कार्यालयात जाऊन त्याच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन ती वसुली करायची. तर ही मंडळीसुद्धा काही या कार्यकारिणी होती सातत्याने, आजही ते आपल्याला त्याच पद्धतीने साथ देत आहे. असो म्हणून आम्ही ठरवलं आहे संघाने की 75 वर्ष जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा होईल. आणि जे उपस्थित आहेत म्हणजे आमची गावातीलही आहेत, ते त्यामुळे गावातील इथे नाव वाचली जातील, कारण आठवण करणं गरजेचं आहे. पण जे उपस्थित आहेत त्यांनी येऊन आपला शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ स्वीकारत आहे. आणि सर्वांना उदंड आयुष्य इतक्यासाठी की 60 वर्षाची या मंडळींनी घेतलेली आहे. 75 वर्षी आपण शाल देतोय. येणारी कदाचित आपण आणखी 15 वर्षांनी जसा करतोय, पुन्हा 15 वर्षांनी कदाचित आपण 90 करू. त्याही वर्षी यांनी शाल श्रीफळ घेऊ दे असं मी ईश्वराच्यांनी दुर्गामातेच्यांनी प्रार्थना करतोय. आणि मी म्हात्रे सरांना माहीत देतोय. जर टाळा वाजवा, त्यांना उदंड आयुष्य देणं. वयवर्ष 75 म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष. मी म्हणेन की सुपर सिनियर सिटीजन ज्यांना म्हटलं जातं, खरंच 75 वर्षाचं असताना एखाद्या कार्यक्रमाचा भाग होणं हीच फार मोठी, मला असं वाटतं की फार मोठी मुभा आहे. ईश्वरानं आपल्याला दिलेली एक वेगळी ताकद आहे, एक वेगळी चालना आहे असं मी म्हणेन. आणि कुणकवळी टेंबोळी समाजसेवा संघ मुंबईचे ज्येष्ठ सभासद जे 75 आहेत त्यांचा हा जो आपण खास सत्कार करतोय, ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. आणि संपूर्ण कार्यकारिणीसाठी जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आतापर्यंत आम्ही बरेचसे सत्कार समारंभ बघत आलो, बरेचसे सत्कार समारंभ विविध कार्यक्रमातून पाहत आलो, ज्यांचं आपल्या संस्थेशी किंवा आपल्या समाजाशी काही घेणं देणं नसतं, पण तो केवळ एखाद्या मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणून त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं जातं, किंवा तो खूप मोठा आमदार आहे, खासदार आहे म्हणून त्याला कार्यक्रमासाठी बोलवलं जातं. हा असा सत्कार मी पहिल्यांदा बघतोय. कारण आपल्या समाजातीलही बरेच व्यक्ती असतात जे पुढे गेलेले असतात, फार चांगलं कार्य करत असतात, त्यांचा सत्कार करणं फार गरजेची गोष्ट आहे. सर्वप्रथम मी वरती रंगमंचावर बोलवतोय श्री प्रभाकर शंकर देसाई. श्री प्रभाकर शंकर देसाई यांना रंगमंचावर निमंत्रित करतो. आणि अतिथींच्या हस्ते, प्रत्येक अतिथींच्या हस्ते एक सत्कार केला जाईल. श्री प्रभाकर शंकर देसाई, प्रत्येक अतिथीच्या हस्ते हा प्रत्येक ज्येष्ठ सभासदाचा सत्कार केला जाईल. आणि ज्येष्ठ सभासद म्हणजे आम्हाला मिळणारं एक वेगळं प्रोत्साहन आहे, अशा तरुण पिढीला मिळणारं एक वेगळं प्रोत्साहन आहे, वेगळा उत्साह आहे असं मी म्हणेन. श्री प्रभाकर शंकर देसाई यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करीत आहोत. नंतर श्री प्रताप शंकर देसाई, प्रताप शंकर देसाई. नंतर श्री वसंत देसाई, श्री वसंत देसाई. त्यानंतर शरद देसाई. जी नावं पुकारतोय त्यांच्यातली जी व्यक्ती पुढे असतील त्यांनी हा येऊन सत्कार स्वीकारायचा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत कोणीतरी सोबत यायचं असं मी म्हणेन. त्यानंतर श्री चंद्रकांत देसाई, प्रताप
शंकर देसाई, वसंत दादा देसाई, शरद देसाई, चंद्रकांत देसाई. 2-3 कार्यकर्त्यांनी जरा पुढे येऊन जायचं आहे. ज्येष्ठांना जरा हात लावा. हा. द्या. मी तेच म्हणतोय, ज्येष्ठ सभासद आहे, कार्यकर्त्यांपैकी तरुण 2 व्यक्तींनी इथं सोबत त्यांच्या यायचं आहे. रंगमंचावर आलात आपण सोबत चालेल. प्रथमेश गावडे, प्रथमेश करावडे स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला उभे राहा. त्यानंतर चंद्रकांत देसाई, श्री प्रताप देसाई, श्री प्रताप शंकर देसाई, वसंत देसाई, श्री शरद देसाई, श्री चंद्रकांत देसाई, श्री हरिश्चंद्र देसाई, तसेच श्री दशरथ देसाई, श्री दशरथ देसाई, श्री विनायक परब, श्री विनायक परब, श्री दशरथ देसाई यांचा सत्कार करण्यासाठी पुढील अतिथीला विनंती करतो. प्रत्येक अतिथीने एक ज्येष्ठ सभासदाचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सुधाकर थवी, अच्छा ते मंचावरच आहेत. श्री सुधाकर थवी, हे सर्व ज्येष्ठ सभासद पंचायतीत आहेत, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात आहेत. दादांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर 90 100 आपण इथे साजरी करावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्री नारायण सावंत, श्री नारायण सावंत आलेले आहेत. श्री अनिल सावंत यांनी यानंतर तयार राहायचं आहे. श्री अनिल सावंत रंगमंचावर येत आहेत. नारायण सावंत, श्रीयुत नारायण सावंत. तदनंतर श्रीमती सुमित्रा देसाई यांनी तयारी करायचे. श्रीमती सुमित्रा देसाई, त्याच्यापुढे सौ स्नेहलता परब. त्यानंतर अनुपस्थित असतील तर त्यांनी आपल्या मुलींनी कुणी येऊन इथून घेऊन जायचे आहे. लक्षात असू द्या, जर आमचे सभासद भगिनी अनुपस्थित त्यानंतर आपण स्वीकारायचे आहे. श्रीमती सुहासिनी नाईक, श्रीमती सुहासिनी नाईक. त्यानंतर श्रीमती भारती सावंत, श्रीमती भारती सावंत. श्रीमती साधना घाडी तयार राहायचं आहे. श्रीमती सुनीता घाडी, श्रीमती स्नेहलता गावडे, श्रीमती मंदाकिनी सावंत. हे काही व्यक्ती गावात आहेत तर त्यांचे घरपोच केले जातील किंवा त्यांची जी नातलग मंडळी इथं असतील तिथं त्यांना हे सत्कार पोहोचवले जातील. आणि पुनश्च एकदा कुणकवळे टेमवाडी समाजसेवा संघातर्फे हा ज्येष्ठ सभासद सुपर सिनियर सिटीजन्स म्हणजेच 75 गाठलेले जे काही ज्येष्ठ सभासद आहेत त्यांचा हा जो विशेष सत्कार केलेला आहे त्यासाठी सर्व कार्यकारी टीमसाठी जोरदार आणि बहारदार टाळ्या जावे. हॅलो 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 मला वाटतं ज्येष्ठ सभासद
जे गैरहजर आहेत आणि मुंबई शहरात आहेत त्यांचं आपल्या मुलांनी वगैरे घेऊन जायचं आहे. परंतु गावची जी नावं घेतलेली आहेत त्यांचं 1 मार्च 2026ला आपण आपल्या कल्याण केंद्रात त्यांचा गौरव करणार आहोत. तसंच संस्था स्पीकर करा म्हणा संस्था सातत्याने चालू राहण्यासाठी किंवा इतर उपक्रम राबवण्यासाठी कुणाचा तरी हातभार लागतो. कार्यकारी मंडळ असणं म्हणजे संस्था चालतेच चांगल्या पद्धतीने असं नाही. आणि म्हणून असे बरेचसे इथे चिंतक आहेत ते आमच्या पाठीशी उभे असतात. तेव्हाही कधी कुठेही बोलवा ती मंडळी या ठिकाणी किंवा आता करत नसतील ते आमचं सहकार्य, परंतु यापूर्वी आम्हाला त्यांनी योगदान दिले, सहाय्य केलं आणि म्हणून त्यांचा आज एक सन्मान चिन्ह, समजा आमचा सन्मान चिन्ह आणि छोटंसं पुष्पगुच्छ घेऊन आम्ही त्यांचा या ठिकाणी कार्याचा गौरव करणार आहोत. पाहूया मग अशी मंडळी कोण आहे. परंतु टाळ्यात जरूर वाजवा. ही आपल्यातली मंडळी नाही आहे. आपल्यातली ना म्हणजे बाहेरील मंडळी, आपल्या समाजाच्या बाहेरच्या आहे. तर आपल्याला त्यांचं सहाय्य किती आहे हे तुम्हाला त्यांचं दिसेल. मला वाटतं प्रथम आपण या ठिकाणी प्रथम जी मंडळी होती यापूर्वी आज करत नाहीत, परंतु प्रथम आपल्याला भरपूर साथ दिली आहे असे आमच्या स्वर्गवासी बापू विश्राम गावडे यांच्या समवेत सातत्याने पक्वा तबला वादक करत होते. तबला वाजवायचं काम असं आमचे सूर्यकांतजी मुळम, त्यांनी स्टेजवर यायचे, व्यासपीठावर यायचे. त्यांना सन्मान चिन्ह आणि सूर्यकांतजी मुळम या ठिकाणी यायचं आहे. ही आज ते बाहेर राहायला गेले आहेत त्या कामाव्यतिरिक्त म्हणा किंवा अन्य काही, परंतु ह्यांची जी छोट्या विफलणार आहेत म्हणजे लग्न अगोदर यांचं खूप सहकार्य केले त्यांनी आपल्याला. भजन म्हणजे त्यांनी जर आपल्या वाडीतल्या माणसाने सुद्धा केलं नसेल कोणी तेवढं त्यांनी जोरात टाळ्या वाजवा जरा, कारण की ते परत येतील वाजवायला. कारण त्यांच्या सौभाग्यवती आपल्याच वाडीतल्या आहेत. उषा कदम म्हणून, उषा हरिश्चंद्र कदम, पूर्वाश्रमीचं नाव आणि आता त्यांचं संविधान मुळम नाव आहे. तर कदाचित त्या निवृत्त होत्या त्यामुळे कदाचित ते त्यांना पाठवतील आता परत वाजवायला. असो यानंतर आपण नाट्यप्रयोगासाठी मदत केलेले शुभम आपले जावई आहेत, शुभम श्रीकांत पवार. शुभम श्रीकांत पवार यांनी यायचं स्टेजवर. तयार व्हायचं आहे पुढील बेंचवर बसून. सचिन रमेश कदम, वर्षा महादेव सावंत, महेश दळवी, हरीश शिंदे, गणेश गाडीगावकर, अनिकेत गाडीगावकर, संगीता पंडित, आनंद कुबल आणि रोशन परब. शुभम जी पवार यांनी आपल्या प्रकाश योजना नाट्यप्रयोगासाठी त्यांचं सहकार्य असतं कधीही केव्हाही. तर त्यांचं जोरात टाळ्या वाजून हे आपले जावई आहे. मला वाटतं मुळम मास्टरसुद्धा आपले जावई आहेत. त्यानंतर सौ वर्षाजी महादेव सावंत. वर्षा मॅडम ज्या आहेत यांनी आम्हाला हळदी कुंकू, आपल्या संघाचं हळदी कुंकू वगैरे असतं त्यासाठी बरंचसं योगदान आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं गौरव करतो त्यांच्या कार्याचा. वर्षा महादेव सावंत नावं घेतली आणि कृपया पुढच्या स्टेजवर सोफावर बसलात तर काम लवकर होईल. छान वर्षा वहिनी, छान हसरा चेहरा आहे. असंच आमच्या संघाकडे हसरा चेहरा ठेवा म्हणजे खूप आनंदाने आपण कामं करू. असो त्यानंतर आपले स्वर्गवासी पेंटर रमेश कदम यांचे चिरंजीव सचिन कदम या ठिकाणी शिवाजीची मूर्ती आहे ना ती आमच्या स्वर्गवासी रमेश कदम यांनी बनवलेली आहे. तसंच त्यांच्या पायावर पाय ठेवून आमचे सचिन कदमसुद्धा पूर्णपणे सहाय्य करतात त्यांचं कुटुंब. तर मला वाटतं नाटकासाठी म्हणा, तालमीसाठी म्हणा त्याचं सहकार्य खूप आहे. जोरात कार्यवाही सचिन कदमांसाठी एक छोटंसं सन्मान चिन्ह आणि छोटंसं पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांच्या कार्याचा गौरव करतोय. तसंच मगाशी म्हटलं मला वाटतं पूर्ण कुटुंब म्हणण्यापेक्षा त्यांच्या वडिलांची मुद्दाम या ठिकाणी संगीतात थोडं तिथेच थांबा, आठवण आली म्हणून सांगतोय. कारण मी जो मुंबईत आल्यापासून त्याच्या अगोदर मला वाटतं स्वर्गवासी रावजी गोपाळ सावंत यांच्या घरी सभा व्हायच्या.
गणपत शिवराम गावडे स्वर्गवासी यांच्या घरी सभा व्हायच्या. त्यानंतर काही दिवस करावडे यांच्या घरी झाल्या, स्वर्गवासी सोनू करावडे वगैरे. आणि त्यानंतर आमच्या कारकिर्दीत स्वर्गवासी रमेश सहदेव नाईक. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आता एखादा पाहुणा आला तर आपल्याला कुठे झोपवायचं वाटते. 1 BHK असो किंवा 2 BHK असो, त्याला कुठे झोपवायची याची काळजी नसतो आपण. तो आला, परंतु या ठिकाणी आम्ही 60-70 जण त्यावेळेस सुद्धा 78 सालापासून त्यांच्या घरी सभा घ्यायचो. वहिनी मला वाटतं पहिल्या बेंचवर बसली आहे. संगीता वगैरे मला वाटतं मी आल्यानंतर 2-3 वर्षाची होती. त्यावर स्टेजवर उभ्या आहेत ना ते संगीता नाईक, आता मला वाटतं त्या पंडित झाल्या विवाहानंतर. तर वहिनी आमच्या नाईक वहिनी त्यांना बाल्कनीत घेऊन आपली सभा, आपण शेवटी मालवणी मंडळी म्हणजे 6-7 वाजेपर्यंत खाऊन पिऊन दुपारी चट्टू होऊन यायचं. कुणाची बोली आहे कुणाचं घरी माहिती नाही, आणि यायचं आणि सभेला बसायचं त्यांच्या घरी. वहिनी आमच्या ह्या 2-3 मुलांना घेऊन बाल्कनीत बसायचं. कधी कधी असं वाटायचं खरोखर मला त्यांचं खूप त्या घराचं हे आहे की ती सभा जी होती ना आमची सभा, वाडीची सभा, आता इथे हयात आहे ते सांगते वाटतं पुढची मंडळी आता गौरव करत त्यांना माहिती आहे की आमची सभा म्हणजे 9, 9:30, 10पर्यंत जोडी यायच्या सभेला. आणि ही मुलांना घेऊन वहिनी त्या बाल्कनीत बसायची. आणि नंतर मला खरोखर मी आमच्या मिसेसचा खूप वेळा सांगतो की त्या घराण्याचं आहे. स्वर्गवासी सहदेव नाईक हे सुद्धा आपल्या नाटक मंडळाचे संचालक होते. त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी रमेश नाईकांनी चालवलं, वहिनी चालवलं. आज त्या कन्या ह्या गायिका आहेत, पार्श्वगायिका म्हणून आपल्या नाट्यप्रयोगात त्या भाग घेतात. खरोखर ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी जर जोरात टाळ्या वाजवावं. आणि संगीताचा गौरव मला वाटतं आमचे अतिथी करतील. एक सन्मान चिन्ह देऊन, सॉरी या संगीता तुला उभं केलं जास्त, एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करतो आम्ही. असं सहकार्य जर असलं म्हणून त्यावेळी. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांची बिल्डिंग पडली ना त्यावेळी आम्ही जागा शोधायला लागलो. कुठे शोधली असे? पटंगींचं मैदान. सभा व्हायची नाही कारण आम्हाला एकांतात जाऊन सभा करायची सवय ना, सभा होणं फार कठीण होतं. म्हटले मला वाटतं कम्प्युटर खाण्याकडे एक मैदान यायचे दादरला तिथे. तर असो या नाईक घराण्याची जी मेहनत आहे की अशीच त्यांना उदंड आयुष्य लागू. त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या सुना आहेत, त्यांनाही मला वाटतं त्यांचे बंधू राहतात विजय नाईक नाईक, त्यांच्या पुरा घराण्यात त्या सरकारी या ठिकाणी सहकारी आहे. त्यांना उदंड आयुष्य लागू तर मी दुर्गा मातेची आणि प्रार्थना करतो. त्यानंतर रोशन परब आमचा भाचा आहे. मला वाटतं एक अभिमानाने गोष्ट सांगेन की जी प्रमुख अतिथी आपल्याला मिळालेली आहे ना ते सुद्धा आपल्या भाचेच आहे. आपल्याला जे मिळालं उद्योगपती लघु उद्योगपती हे सुद्धा आपले भाचेच आहे. यांना म्हटल्यानंतर आपल्याला विषय आला. तर रोशन परब हे आपले भाचे आहेत गावडे, संजय गावडे यांचे. तर हे आहेत हे आपल्याला द्वितीय सत्ता जो नाट्यप्रयोग होतो गावात त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग किंवा जे काही फोटोग्राफी करणं हे ते आवर्जून येतात. आम्ही सांगत नाही, त्यानंतर त्यांची तयारी करून त्या ठिकाणी त्यांचाही सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं गौरव करीत आहोत. एका भाच्याकडून दुसऱ्या भाच्याचा गौरव करणं म्हणजे एक आनंदीय गोष्ट आहे. असो त्यानंतर अनिकेत गाडीगावकर हे पक्वाद वादक आहेत, त्यांचंही आम्हाला साथ द्या. हे सुद्धा भाचेच आहेत. मला वाटतं अनिकेत गाडीगावकर यायचं आहे व्यासपीठावर. अनिकेत गाडीगावकर बघा ही पाहुणे मंडळी आहे म्हणून आपण आहोत. संघ सगळे कार्यकारी मंडळ सप्पा काही करू शकत नाही. सप्पा कार्यकारी मंडळ आहे, इतर माणसं आहेत म्हणून आम्ही काहीतरी करू शकतो. जोरात ताळे वाजवा अनिकेत गाडीगावकर यांसाठी. तसंच आपल्या स्थानिक पातळीवर जर पाहिलं आपण म्हणतो भजनातून भजनं किंवा इथे आहेत पक्वाल वादक इथे आहेत गावात. आपली आज खूप म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळं काही साहित्य आहे पण पेटी वाजवायला कोणी नाही, तबला वाजवायला कोणी नाही. मंदिरात कधी भजन करायचं तर आपल्याला बाहेरून कॉल करावा लागतो एखाद्या बुवाला. पण ते कधी कधी आपलीच माणसं आपल्यासमोर देवासारखी उभी राहतात. असे बुवा गणेश गाडीगावकर यांनी यायचे व्यासपीठावर. गणेश गाडीगावकर हे आपलेच जावई आहे. की आता चालू वर्षाच्या दसऱ्याला त्यांनी खूप सुंदर आपल्या दुर्गादेवी देवी मंदिरात आपले 3 दिवस जागर असतो टेमवाडीचा. आणि यांनी आपल्याला साथ दिलेली आहे. जोरात टाळ्या वाजवा. खूप सुंदर गायन आहे यांचं. ज्यांनी सहकार्य केले त्यांचे या ठिकाणी आम्ही नामनिर्देश करीत आहोत. कदाचित राहून गेलं असेल तर नाव सुद्धा आपण एक मार्चला आपण त्यांचं करू. धन्यवाद गणेश बुवा.
त्यानंतर महेश दळवी आले आहेत का? नाही, मला वाटतं दिसत नाही ना, नाही आले. त्यानंतर एक मोठा गौरव आहे, मोठा म्हणण्यापेक्षा एकदमच मोठा म्हटलं तरी चालेल की जागा मिळणं सध्या तालमीला फार कठीण आहे मुंबईसारख्या शहरात. ती सुद्धा विनामूल्य मिळणं अजूनही फार कठीण आहे. एक नवहिंद बालमित्र मंडळ आहे, मला वाटतं त्यांनी आपल्याला बरीच वर्ष, मला वाटतं पहिलं प्रसिद्ध होतं त्यांचं जल्लाद नाटक नाही का, जल्लाद नाटक मुंबई शहरात जवळजवळ 1979-80 सालात फार मुंबई शहरात प्रसिद्ध होतं. स्पर्धेमध्ये क्रमांक घ्यायचं. आतासुद्धा न्यू हिंदी लेडी ना, न्यू हिंदी लेडी या नवहिंद बालमित्र मंडळाने बऱ्याच वर्षांनी परत स्पर्धेत भाग घेतला आहे आणि यावर्षी न्यू हिंद लेडी क्रियापद आहे मागे, सॉरी, दी न्यू हिंद लेडी असं नाटकाचं नाव. आणि मला वाटतं लेखक नाही लिहिलं. ठीक आहे, ते त्या 2 शब्दात सांगते लेखक वगैरे कोण होते ते नंतर येऊ दे का, तुम्ही सांगा 2 शब्दात. तर हे नवहिंद बालमित्र मंडळ त्यांचं स्वतःचं कार्यालय आहे मुंबई शहरात. थोडा त्यांना काही असतं, कधी कधी जागा सांभाळायची का कशासाठी हा एक प्रश्न निर्माण होतो. कारण अशीच जागा ठेवून ती चालवणं त्याचं मेंटेनन्स कठीण आहे. मग त्यांनी थोडंसं छोटं एक भाडे करून ठेवलं आहे. परंतु यापूर्वी 2 वर्षापूर्वी वगैरे बरीच वर्षी त्यांनी विनामूल्य नवहिंद बालमित्र मंडळाने आणि त्याचे व्यवस्थापक आहेत माननीय हरिजी शिंदे आपल्याला खूप सहकार्य केले आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी आम्ही एक सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं गौरव करीत आहोत. हरी शिंदे व्यासपीठावर यायचं आहे, तुम्ही सहकार्याने घेऊन आलं ते चालेल. खूप सहकार्य आहे, सहकार्य जोरात टाळ्या वाजवा. मुंबईसारख्या शहरात विनामूल्य, पण आपण दिवसभर रविवारची पंखा लाईट चालू ठेवून आपण चालू करून सुद्धा त्यांनी एकाही न्याय पैशाची आपल्याकडून अपेक्षा केली नाही आहे. आज नवहिंद बालमित्र मंडळ आप्पाघाली, मला वाटतं स्वर्गवासी आप्पाघाली यांनी आपल्याला महाराष्ट्राची माऊली, महाराष्ट्राचे सूर्योदय या नाटकासाठी यांचेच आहे ते डायरेक्टर, त्यांनी आपल्याला दिग्दर्शन केलेलं होतं आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे. महेश दळवी गैरहजर आहे. माफ करा, आज या ठिकाणी कुलकवडे एमवाडी समाजसेवा संघ आज अमृत महोत्सव दिवस आहे आणि त्याप्रसंगी आम्हाला ते त्यांनी बोलावलं त्याबद्दल कुलकवडे समाजसेवा संघाचा आम्ही आभार मानतो आणि आमच्या नवहिंद बालमित्र मंडळातर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अध्यक्ष साहेब, नवहिंद बालमित्र मंडळातर्फे आपलं ते गौरव करीत आहेत आणि त्याची शुभेच्छा आहेत. तर मला वाटतं टाळ्या वाजवून त्यांचंही आपण नवहिंद बालमित्र मंडळाचं गौरव करूया. या ठिकाणी आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत आजच्या, मग काही सांगितले की आपले देसाई घराण्याचे भाचे आहेत आणि एक लघु उद्योगपती आहेत, प्रोफेसर इम्फ्रा, वंदना इम्फ्रा. तर मला वाटतं त्यांचं आपण, कारण यांचं जर शनिवार रविवार पाहिलं त्यांना आपण 3 महिने अगोदर बुकिंग केलेलं आहे. नाहीतर शनिवार रविवार पाहिलं ते भांडूप शहरात ते कधीच नसतात. मुंबई सोडा, मुंबईत म्हणजे भांडूप शहर ते सोडलेलेच असतं असं माझ्या माहितीप्रमाणे. दुसऱ्या दिवशी पाहायला मिळेल आपल्याला तेच कुठे आहेत ते असे आपल्याला त्यांनी आवर्जून आपल्यासाठी दिवस खाली ठेवले. सहभागी असतात त्यांच्या असो. तर मला वाटतं त्यांचं आपण
शाल श्रीफळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन मी आमच्या अध्यक्षांना विनंती करेन की त्यांचा आपण आज उपस्थित आहे म्हणून त्यांचा आपण गौरव करायचा आहे आणि त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द भाषण करायचे. अतुलजी भोपळे साहेब, आमच्या संघटनेला आपण मार्गदर्शनपर 2 शब्द बोलायचे. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, तुम्हाला सर्वांची कुलदैवता श्री भवानी माता, आपली ग्रामदेवता आणि तिच्या आशीर्वादाने आपण सगळे इथे सुखाने आणि गुण्या गोविंदाने रांधतो ती दुर्गा माता यांना वंदन करून माझ्या अस्तित्वाचे निर्माण करता माझे वडील साबाजी राणा भोपळे आणि तुम्हा सर्वांची लाडकी बापू भोपळे, आणि जसं मामाने सांगितलं की मी कुंगावळ्याचा भाचा आहे आणि माझे आजोबा स्वर्गवासी लक्ष्मण तुकाराम देसाई या माझ्या देवतांचं स्मरण करून इथे उपस्थित सर्व मान्यवर, तसं मी तुमचा भाचा असल्यामुळे इथे मामा आणि मावशी आणि काही काका पण आहेत, तर असा हा कौटुंबिक सोहळा आहे. आणि या कौटुंबिक सोहळ्याला तुम्ही मला जो सन्मान दिलात, जो एक भाचा म्हणून सन्मान दिलात, एक उद्योजक म्हणून सन्मान दिलात, त्याबद्दल मी पुन्हा तुमचे एकदा आभार मानतो. आणि व्यासपीठावर उपस्थित मुंबई शहरातील महान उद्योगपती, चिरतरुण हसतमुख माझे मामा तुकाराम देसाई, माझ्या मावशीचे मिस्टर आणि सामाजिक क्षेत्रात आणि पतसंस्थेमध्ये गेली अनेक वर्ष काम करतात ते आमचे करावडे काका, त्याचप्रमाणे फेडरेशनमध्ये काम करणारे हाऊसिंग बोर्डच्या राजकीय, सामाजिक आणि अनेक स्तरांवर ज्यांनी काम केलेलं आहे ते दळवी काका, त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्रथम नागरिक माजी सरपंच सन्माननीय गाडी मामा आणि उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ, आणि ज्या माझ्या मामांना मी लहानपणापासून समोर श्रोत्यांमध्ये बसून बघत आलोय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक वर्ष आपलं काम केलंय, शिक्षक म्हणून त्यांचा पेशा आहे आणि शिक्षकी पेशाबरोबरच पतसंस्था, समाज आणि डोंबिवलीमध्ये अनेक सार्वजनिक स्तरामध्ये आणि सांस्कृतिक स्तरावर जे काम करतात ते माझे लाडके मामा विष्णू मामा सकपाळ आणि उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एकदा या कुंडगावळे टेमवाडी समाजसेवा संघ मुंबई या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. हे आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय. अमृत महोत्सवी वर्ष म्हणाल की 75, आणि 75 गाठत असताना आपण सगळे बघतोय की हा सभागृह भरगच्च आहे. एक छोटी खंत मला नेहमी वाटते ज्यावेळी मी ग्रामस्थ मंडळांच्या किंवा अशा कार्यक्रमांना जात असतो, आमची तरुणाई कुठेतरी कमी असते. परंतु आपण एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या 75 गाठण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलंय, दिवस रात्र ज्यांनी या समाजासाठी, या एका वाडीसाठी, वाडीच्या सेवा संघासाठी काम केलंय, आज ते सगळे ज्येष्ठ नागरिक वेळेत, अतिशय वेळेमध्ये मला वाटते सगळे 9:30 पासून इकडे उपस्थित आहेत. परंतु आम्ही तरुणाई थोडे कुठेतरी कमी आहोत इकडे, याची एक थोडीशी खंत आहे. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही तरुणाई पण ज्येष्ठ नागरिक होण्या अगोदर या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेईल, सहभागी होईल. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे आपण म्हणतो.
आणि या युक्तीला समर्पक असं माझं बालपण मी बघितलंय, ते म्हणजे माझे निर्माणकर्ता माझे पप्पा. आज खरंच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे होते, की त्यांना ही खूप गौरवाची बाब असती की आज माझा मुलगा इथे या व्यासपीठावरती आहे. ज्यावेळी मी लहान होतो आणि जेव्हा पप्पांना बघायचो आणि इतरही मुलं जेव्हा इतरही जी माणसं मला भेटायची, अरे तू बापूचा मुलगा ना, तू बापूचा मुलगा ना, म्हणून आमच्या पाठीवर मायेची थाप मारायचे, आमचं कौतुक करायचे. जसं जसं पप्पांना बघत आणि तुम्हाला सगळ्यांना बघत मी मोठा होत गेलो. मग ते सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, माझं व्यावसायिक क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी मी माझी एक छोटीशी ओळख निर्माण केली आणि हे अतुलचे पप्पा म्हणून ज्या पप्पांना लोक ओळखू लागली, तेव्हा पप्पा म्हणाले माझ्या जीवनाचं सार्थ झालं, कारण की माझी ओळख ही तुझा वडील ही म्हणून होते, हा मला अभिमान आहे. आणि आज सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे असं कार्य आपण नेहमी सगळ्यांनी करत राहावं, ही माझ्या पप्पांची इच्छा होती. समाजामध्ये काम करणं आम्ही लहानपणी म्हणायचो, म्हणजे मी आपल्या सगळ्या या ओपन व्यासपीठावर सांगतो की आम्हाला पप्पांचं प्रेम फार कमी लाभलं, कारण की पप्पा रात्रीचे लेट यायचे, दिवसभर सोसायटी, पतपेढी, समाज यामध्ये त्यांनी स्वतःला इतकं गुंतवून घेतलेलं होतं. मध्यमवर्गीय कुटुंबातून ते जन्माला आलेले होते, परंतु समाज, पतसंस्था आणि गाव याची जी त्यांची नाळ होती, ती नाळ असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हायचा. पण तेव्हा माझ्या आईने, माझ्या मम्मीने आम्हाला संपूर्ण चांगले संस्कार दिले आणि त्या संस्कारामुळे आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आम्ही या स्तरावर पोहोचलो. लहानपणी तुम्हाला सगळ्यांना सांगायला एक मला आनंदाची गोष्ट वाटेल, म्हणजे आता खरंच ती आनंदाची गोष्ट आहे. आमच्या रेशनिंग कार्डवर 22 नावं होती, त्यापैकी भोपळे 4 होते आणि इतर सर्व आमच्या वाडीतील रहिवासी होते. कारण की पूर्वी आयडी प्रूफसाठी, आयडेंटिटी प्रूफसाठी एक पुरावा म्हणून रेशन कार्ड वापरलं जायचं. तर माझ्या गावावरचा आलेला, माझ्या वाडीतला आलेला माणूस हा इकडे स्थिर झाला पाहिजे, त्याला त्याच्या नोकरी व्यवसायासाठी किंवा त्याला इतर पुरावे मिळण्यासाठी त्याला कुठेतरी डॉक्युमेंट पाहिजे आणि ते शासकीय डॉक्युमेंट त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या रेशन कार्डवर कमीत कमी 22 नावं असायची. हे मी सांगतो याचं कारण असं आहे की हा समाज, ही वाडी 75 वर्षापर्यंत अशीच नाही आली असणार. मी नेहमी ज्या पण वेळी गावी येतो, मी माझ्या गावी जातो, तुमच्या बाजूलाच आमचं मूळ गाव आहे साळे नांगरबाट, तिकडे आमच्या भवानी मंदिरात जाऊन मी दर्शन घेतो आणि आवर्जून मी आजीच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी येतो, दुर्गादेवीचं दर्शन घेतो आणि त्यानंतरच माझा पुढचा प्रवास करतो. पण जेव्हा पण मी कधी गावी जातो, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जातो, मी दुर्गादेवी चरणी नतमस्तक होतो म्हणजे होतो. त्यातला एक ऊर्जा मिळते. इथे फार कमी तरुण मंडळी मला दिसतात, परंतु या तरुण मंडळींना आपल्याकडून एक आवाहन करून सांगतो की आपण ज्यावेळी आपल्या गावाकडे आता ओढ वाढलेला आहे, मगाशी काही डिजिटल क्षेत्रामध्ये पण काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. आज आपलं युग हे नवयुग आहे, आपल्या हातामध्ये गॅजेट दिलेलं आहे. त्या मोबाईलमुळे आपण गावाशी सहज जोडलेलो आहोत, गावामध्ये सहज जातो आपण. आणि त्यामुळे जर आता बघितलं असेल तर आपण गणपती उत्सव असो, होळी उत्सव असो किंवा इतर कोणत्या गावच्या जत्रा असो, ह्या सोशल मीडियामुळे आपण गावापर्यंत जायला लागलोय. जास्तीत जास्त मुंबईकर आणि तरुण मंडळी पण गावात जातात. या गावी जाऊन ते या सगळ्या आपल्या ज्या परंपरा, आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा चालू ठेवलेल्या आहेत, त्या परंपरांचे भाग होतात. त्या आनंदाने परंपरा त्या चित्रफित काढतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात, आपल्या स्टेटसमध्ये ठेवतात, रील्समध्ये ठेवतात. हे आताचं युग आहे. पारंपरिकतेकडनं आपण आधुनिकतेकडे आलेलो आहोत, परंतु ही पारंपरिक ते आधुनिकतेचा प्रवास या तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि तुम्हा सर्वांच्या सहभागामुळे शक्य झालंय. मामा ही गोष्ट छोटी नाही की एखाद्या वाडीचा हा वर्धापन दिन सोहळा 75वा. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर 3च वर्षांनी आपलं संविधान पण पूर्णपणे रेडी नव्हतं, परंतु ह्या ग्रामस्थांच्या मंडळांनी सगळ्यात पहिला आपलं वर्धापन दिन साजरा केला. ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे की एक वाडी म्हणून एकत्र झाली पाहिजे. राष्ट्र तेव्हाच मोठं होणार आहे जेव्हा एक वाडी एकत्र होणार, वाड्यावाड्यांचं गाव एकत्र होणार, गावाची तालुके एकत्र होणार, तालुक्यांचे जिल्हा, जिल्ह्यातून राज्य आणि राज्यातून देशाचा विकास होणार आहे. आपण त्यातला एक कणभर जरी, एक क्षणभर जरी आपण वेळ दिला आणि कणभर जरी त्याचा आपण भाग उडलो तर आपल्या ग्रामीण भागाचा विकास होणं सहज शक्य आहे. मामा आपण अनेकांचे सत्कार केले, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांचा सत्कार केला.
माझी मामी 60 वर्षाची झाली मला या सत्कारामुळे कळलं, कारण की ती मला आज एक तरुणच दिसते. त्या मामीने शिक्षण म्हणून शिक्षिका पेशामध्ये तिने काम केलेलं आहे. तिने देखील तिचं बरोबर सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी. अनेक स्तरातील सगळ्यांचे सत्कार केले. म्हणजे विष्णू मामाला तरी खूप लहानपणापासून बघतोय की तो व्यासपीठावर असायचा, आम्ही पुढे बसलेलो असायचो आणि आम्ही पण त्या रांगेमध्ये असायचो जिकडे आम्हाला बक्षीस समारंभ व्हायचा. आणि त्या गौरव समारंभाचं कौतुक फार असायचं की त्या 2 दिवस त्याची तयारी असायची की कोणते कपडे आपण घालून जायचे, कोणाच्या हस्ते आपला सत्कार होणार आहे. आणि त्या पुढचा प्रोग्राम हा नेहमी ठरलेला असायचा. एखादं नाटक असायचं, नाहीतर आपलेच सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम मी पण त्या कार्यक्रमामध्ये परत गेलो. मला चांगलं आठवतं माझे छोटे मामा इकडे आनंद देसाई उपस्थित आहेत. माझ्या मामाबरोबर मी आपल्या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं मला वाटतं परेलमध्ये, त्या कार्यक्रमाला पण मी आलेलो होतो. त्यावेळी परदेशी साहेब म्हणून एक प्रमुख पाहुणे होते. परेलला झालेला तो कार्यक्रम आणि त्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या का हीरक महोत्सवी वर्ष होतं मला माहिती नाही, पण त्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालेलो होतो. माझा सत्कार तुम्ही ज्या सगळ्यांचा केला, माझी एक मामा विनंती आहे, आपल्याकडे उद्योजकांचा पण सत्कार झाला पाहिजे. आपला समाज, आपले मराठी बांधव उद्योजकतेकडे वळाले पाहिजेत. आणि जसं आपण शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला, तशी माझी तुम्हाला विनंती आहे की आपण दरवर्षी ज्यावेळी हे कार्यक्रम होत असतात आपल्या उद्योजकांना व्यासपीठ मिळवून द्या. कारण की ती आता काळाची गरज आहे. नोकरी करता करता जर आपण उद्योजकतेकडे वळलो तरच आपण आपल्या समाजाला सर्वांगीण विकास करू शकतो. आणि तरच माझ्यासारख्या लघु उद्योजकाला पण इकडे व्यासपीठ मिळू शकतं. हे शक्य झाले फक्त आणि फक्त मला ही संधी उद्योजकतेमुळे मिळाली. तिकडे मी माझं प्रामाणिक काम केलं. नोकरीबरोबर उद्योजकतेकडे वळलं पाहिजे. आणि अशा उद्योजकांचा विष्णू आपण सत्कार केला तर नवीन उद्योजक या आपल्या समाजामध्ये घडतील, आपल्या वाडीमध्ये घडतील. खूप असतीलही, उद्योजक नाहीत असं म्हणत नाही, पण त्याची संख्या वाढली पाहिजे. जेव्हा ते व्यासपीठावर येणार ते बघून दुसरा माझा तरुण विद्यार्थी किंवा तरुण म्हणणार की मला पण उद्योजक बनलं पाहिजे. काही उद्योजक बनल्यानंतर त्याला जे प्रयत्न आणि मेहनत करावी लागते त्याचा आनंद खूप चांगला असतो. मी पुन्हा एकदा यासाठी माझ्या आई वडिलांचे आभार मानेन, कारण की ज्यावेळी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एक धाडसी निर्णय घेतला की मला उद्योजक व्हायचे. उद्योजकाचा, बिझनेसमॅनचा काही मला अर्थ माहिती नव्हता, पण मी ठरवलेलं मला बिझनेसमॅन व्हायचंय. 2 वर्ष फक्त मी इकडे तिकडे फिरत राहिलो. माझ्या वडिलांनी पण घेऊन मला उच्चारलं नाही, अतुल तू इंजिनिअरिंग कंप्लीट केली आहे, तू 2 वर्षे असंच का फिरतोय. त्यांनी मला सुप्त पाठिंबा दिला आणि त्यांनी त्या सुप्त पाठिंब्यामुळे मला उद्योजक म्हणून उभारी मिळाली. यासाठी मी माझ्या पूर्वजांचे, माझ्या वडिलांचे आभार मानतो. आणि मी तुम्हा उपस्थित मंडळींना पण विनंती करतो की आज तुमची पण मुलं तरुणाईकडे असतील, तारुण्यामध्ये असतील, त्यांना जर कोणाला उद्योजक व्हायची संधी पाहिजे असेल, योग्य दिशेकडे प्रामाणिक प्रयत्न असतील तर त्याला सपोर्ट करा. एकदा तरी सपोर्ट करून बघा, यश नक्की मिळेल. या उद्योजकतेला धरून मी अजून एक विषय सांगतो. ज्यावेळी माझा लग्नाचा विषय ठरला की आता लग्न करायचंय, घरच्यांनी पहिला सेम जे आपण सगळे प्रश्न विचारतात, तू बाबा कुठे काय बघून ठेवली आहेस का आम्ही बघायची. मी म्हटलं बघा आता तुम्ही, मी माझं काम करतोय, माझा व्यवसाय सांभाळतोय, तुम्ही बघायला सुरुवात करा. मामांना सांगितलं, मावशांना सांगितलं, आपल्या समाजामध्ये सांगितलं. आपण सगळ्यांना माहिती असेल तावडे विवाह संस्था, तर या तावडे विवाह संस्थेमध्ये माझं नाव रजिस्टर केलं. आणि मला वाटतं 2-3 दिवसामध्येच मला प्रपोजल आलं. माझ्या सौभाग्यवती आज इकडे उपस्थित आहेत. 4थ्या दिवशी आमचं प्रपोजल आलं, प्रपोजल जुळलं आणि तावडे विवाहामध्ये ते मी फोन केला की बाबा आमचं लग्न ठरलंय. एका हप्त्यानंतर त्यांनी मला बोलवलं, जर तुम्ही येऊ शकता का आमच्या करिरोडच्या ऑफिसला. म्हटलं येतो. तर मी त्या करिरोडच्या त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. तर त्याने विचारलं, अतुल तू खरंच खूप लकी आहेस, भाग्यवान आहेस. मी म्हटलं साहेब का. आपल्या समाजामध्ये, आपल्या मराठा समाजामध्ये, आपल्या मराठी बांधवांमध्ये जर नवरा मुलगा किंवा जो लग्नासाठी इच्छुक असलेला वर आहे तो जर व्यावसायिक असेल तर त्याच्याकडे आकर्षित होणाऱ्या वधू किंवा वधूचा परिवार हा फार कमी असतो. बिझनेसमॅनला आपल्याकडे मुलगी मिळणं फार कठीण आहे. पण तू लकी आहेस, तुझ्या मिसेसने किंवा तुमच्या त्या परिवाराने एक उद्योजक असलेल्या परिवारातला मुलगा स्वीकारला आणि तुझं लग्न ठरलं.
ही खरी गरज आहे. आपल्याकडे एखादा जर व्यवसाय करत असेल तर आपल्याला एक प्रश्न असतो, अरे ह्याचा व्यवसाय चालतो काय, तो खरंच करता काय, हा खरंच व्यवसाय करतो का काय करतो, मग या महिन्यात काम नाही झालं तर पुढच्या महिन्यात काय करणार माझी मुलगी. असे अनंत प्रश्न असतात लोकांच्या डोळ्यासमोर. परंतु माझ्या सौभाग्यवतीने आज तिकडे उभी आहे, तिने कोणताही विचार न करता आमची दोघांची मनं जुळली अतिशय कमी वेळामध्ये. पण आज आम्ही समर्थपणे 9 वर्ष एक चांगला संसार करतोय आणि ती माझ्या व्यवसायामध्ये माझी पार्टनर म्हणून आज काम करते. हा मला अभिमान आहे. आपण समाजाला काय देणार, कोणाला काय देण्यात कमी नाहीये. मी 39 वर्षाचा फक्त तरुण आहे. मी तुम्हाला काय ज्ञान देऊ शकतो, तुम्हाला मी काय विचार देऊ शकतो मी मला माहिती नाही, पण मी माझे अनुभव सांगू शकतो. ज्या अनुभवांच्या चिजोरीवर, ज्या अनुभवांवरती मी आज या व्यासपीठापर्यंत पोहोचलेलो आहे. या माझ्या अनुभवांवरती आपल्यातलाच जर माझा कोण एक बंधू असेल, माझी कोण एक भगिनी असेल, ती जर याच्यासाठी प्रयत्न करेल आणि ती जर यशस्वी झाली तर मला वाटतं मला या व्यासपीठावर माझ्या आजोळीचा घरात मिळालेला हा सत्कार आहे तो खरंच मार्गी लागेल आणि त्याचा खरंच मला सत्कार स्वीकारण्याचा आनंद होईल. आपण सगळ्यांनी खूप मेहनत करताय, परंतु आपण समाजाकडे ज्यावेळी बघतो त्यावेळी समाजाला पण वेळ दिला पाहिजे. क्षत्रिय गडकरी मराठा समाजाचे पण अनेक कार्यक्रम असतात, त्या समाजाचा पण मी भाग आहे. पण ज्यावेळी आमच्या क्रिकेट टुर्नामेंट भरवली समाजातर्फे, आम्ही जवळपास 150-200 तरुण, युवा तरुण सकाळी 7 वाजता त्या टर्फ ग्राउंडला जमा झालो. ही आधुनिकता आहे. या आधुनिक समाजाने, या आधुनिकतेकडे तरुणाई आकर्षित झालेली आहे. समाज म्हणून जर आपल्याला एकत्र टिकवायचा असेल तर अशा काही ज्या खेळाचे नियोजन असेल किंवा काही कॉन्सर्ट असतील, अशा आपल्या आधुनिक आकर्षित करणाऱ्या कार्यक्रमांना जर आपण संधी दिली तर नक्कीच आपली तरुणाई एकत्र येते आणि ती एकत्रपणे काम करते. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिनंदन करतो. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण ही जी स्मरणिका स्थापन केलेली आहे त्या स्मरणिकेमध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये वाचलात, अनेक उद्योजक आहेत ते आपल्या कोकणस्थ आपल्या जागेत आलेले आहेत. पण अशा वेळी जेव्हा आपण या कोकणस्थ भागातल्या उद्योजकांना भेटतो खूप आनंद वाटतो. मी नोकरी करता दुबईला पण होतो, काही वर्ष मी तिथे पण काम केलेलं आहे. तिथे पण आपला मराठी जे गल्फ मराठी बिझनेसमॅन फोरमचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून 2008 मध्ये काम केलं. सगळीकडे मराठी माणसाला आकर्षित होतात कारण की मराठी माणूस, आपला कोकणी माणूस हा प्रामाणिक असतो. हा कधीच कोणाला फसवत नसतो. तसंच समाजासाठी पण तो तेवढाच वेळ देत असतो. नाहीतर आज समाज एवढी वाडी एकत्र येणं शक्य नव्हती. इथे कलाकारांची वाडी आहे. म्हणजे मी माझ्या मामाकडनं ऐकायचो की आमच्याकडे आमची भजनं इकडे जातात तिकडे जातात. पण आज जे मामाच्या कडनं मी ऐकलं की तुमची नाटकं होतात वगैरे सगळे प्रकार मी ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत. ही कलाकारांची वाडी आहे. कला ही तुमच्या मी म्हणजे आपल्या कुणगावळे टेमवाडी प्रमाणे त्या पूर्ण दुर्गादेवीच्या आशीर्वादाने पूर्ण गावातच ठसठसून भरलेली आहे. आज त्या आजी आलेल्या, खरंच मला त्याचं कौतुक आहे. वयाच्या 78व्या वर्षी पण त्या इतकं जिवंतपणे काम करतायत त्या नाटकासाठी. हे खूप गौरवास्पद आहे. हे आपण पोहोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. आपण सहभागी झालो पाहिजे, समाजाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे, आपल्या वाडीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे, वारंवार गावी गेलं पाहिजे, तरच आपली तिकडची ओढ वाढेल. आपण लहानपणी 2 महिने गावी घेऊन जायचे. विष्णू बाबा मला तर सांगतो की आपण गावी जात असताना की तुझे पप्पा आम्हाला इथे घेऊन जायचे, तुझे पप्पा आम्हाला तिथे घेऊन जायचे. आम्ही पण तिथे शाळेची परीक्षा संपली की 2 महिने गावी जायचो. 13 जूनला शाळा चालू व्हायची, 12 जूनला किंवा 11 जूनला आमच्या गावातच एसटी निघायची आणि मुंबईला यायचो. आज तोच प्रकार मी देखील माझ्या कुटुंबाबरोबर करतो. मी गणपतीला गावी जातो, मी माझ्या गावच्या जत्रेला गावी जातो, मी मे महिन्यात 1 हप्ता का होईना मी गावी जातो. आणि तुम्हाला विनंती करू, आपला भारत देश खूप चांगला आहे पर्यटन म्हणून. तुम्ही भारत फिरा. जसं मामाला म्हणाला, मी महिन्यातला 2 महिन्याचा मी फिरत असतो, मी ट्रेकिंगला जात असतो, मी हेल्थ कॉन्शियस आहे. या गोष्टी मी का सांगतोय, कारण की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे करू शकतो. आपल्यासारखे सर्वसामान्य आपण माणसं आहोत, पण आपल्या दिवसाचं नियोजन व्यवस्थित केलं, आपलं आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी आपण सगळ्यांनी त्याकडे त्याचा एक अप्रोच बनवला पाहिजे. आपला स्टेटस इंस्टाग्राम रीलमध्ये आपण ते असं शेअर करा की जेणे समोरच्याला मोटिवेशन मिळेल. नेहमी काय बरीच जण सुविचार टाकत असतात, आणि त्या सुविचाराचा स्वतः आपण अवलंब करतो की नाही बघा. परंतु आपण गेलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्या. आपल्या गावच्या ठिकाणी आपण जाताना आपल्या मित्रांना घेऊन जा.
तुम्ही नाट्य मामा वयाच्या 66व्या वर्षी नाटकात काम करतोय. माझ्या मामाची मुलगी जे समोर बसलेली आहे श्वेता, तिला मी लहानपणापासून व्यासपीठावर बघतोय. मामाची तिसरी पिढी ओजस आमचा, तो देखील आता मला वाटतं स्टेज परफॉर्मन्स करत असतो. तर ही परंपरा आहे. ही परंपरा आपल्याला सगळ्यांना नक्कीच पुढच्या या वाटचालीसाठी खूप मार्गदर्शक ठरेल. आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मामा, आपल्याला या व्यासपीठावर मी आपल्या सगळ्यांना एक आश्वस्त करतो की मुंबईमध्ये एक तरी नाट्यप्रयोग, भांडूपमध्ये मी सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक तिन्ही क्षेत्रांमध्ये काम करतोय, मुंबईमध्ये एक तरी मराठी प्रयोग हा आपल्या कंपनीला किंवा आपल्या मंडळाला देण्याचं मी या व्यासपीठावरून जाहीर करतो. त्याच्यासाठी आपल्याला जी काही मदत लागेल आणि त्याच्यासाठी जे नियोजन लागेल ते आपण एकदा ठरवू. आणि पुन्हा एकदा या माझ्या आजोळच्या घरी झालेला हा माझा सत्कार मी खूप मोठ्या अंतःकरणाने स्वीकार करतोय. आणि पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपल्यातनं उद्योजकतेची चळवळ आपण खरंच खूप गरज आहे ती दृढ करा. आपल्यातलं उद्योजक घडवा. तुमच्यापैकी जर कोणाला वाटत असेल की उद्योजकतेबद्दल थोडंसं काही मी मार्गदर्शन करत असेल, माझा नंबर आपल्याकडे असेल, तुम्ही मला अवश्य भेट द्या, मला भेटा. मी माझ्या काही आयडियाज, माझे व्ह्यूज तुम्हाला शेअर करीन. पण आपल्यातलं उद्योजक घडवा. जर आपल्यातला उद्योजक घडला तर आपल्या गावचा, आपल्या वाडीचा, आपल्या कुटुंबाचा, सर्वांगाने आपल्या देशाचा विकास नक्कीच घडेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. माझं विस्तारलेलं भाषण मी निरोप समारंभाकडे घेऊन जातो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उद्योजक. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद अतुलजी. मगाशी अतुलजी आपल्याला प्रमुख पाहुणे सांगितले, मिळाले लाभले, आणि त्यांचं वय वर्ष 39. त्यांनी आपली वाटचाल थोडक्यात सांगितली आणि त्यांनी ही आश्वासनं देखील दिली. पहा, तरुण वयात जरा थोडासा वेळ द्या. काय असतं, माझ्या माहितीप्रमाणे आज उपस्थिती देखील आमची फार कमी आहे. आम्ही कमी पडलो असतो कदाचित. शिवाय प्रत्येकजण, मी आवर्जून सांगेन, वेळ झाला तरी कोणी राग मानू नका. गावात जाताना गाडी पकडायची आहे, कोकण कन्याबरोबर जातो, पण इथे यायला टाळा. का हो? कारण ती गाडी सुटली जाईल असं नसतं. काय ते वेळ घालवता तुम्ही? कोकण कन्या मला तिथे बरोबर जातोय आम्ही. उतारी पकडायची बरोबर जातोय, ते मग भुजीला जाऊन पकडेल. मग इथेच का कंजूस गेली? तर प्रत्येकाने वेळ वाया ठेवू नका. कारण माझ्यामुळे, मी इथे आल्यामुळे काही बाकीच्यांचा वेळ आपण वाया घालवला आहे. ही एक फार मोठा म्हणजे पुण्य नाही आहे, पाप आहे असं मला म्हणतं. माझे गुरु सांगून गेले, फार मोठं पाप आणि वेळ. पैसा जसा आपण जपू तशी वेळेची बचत करा. गेलेली वेळ, पैसा आहे की आपल्याला कमवता येतो, पण गेलेली वेळ आपल्याला मिळत नाही, ती गेली. म्हणून जे आयुष्य लाभलंय ते आनंदाने जगूया आपण. आलं की लक्ष असू दे. या ठिकाणी उपस्थिती पाहिजे तशी, मी म्हणून आकडा सुद्धा मागून घेतला, पण तो पाहिजे तशी नाही आहे. असो, कदाचित आमची थोडंसं काहीतरी इकडे 19-20 असेल. पण या ठिकाणी आत्ताच मगाशी मला वाटतं प्रमुख पाहुणे अतुलजी भोपळेने आपलं आश्वासन दिलं की भांडूपसारख्या शहरात एक मराठी नाट्यप्रयोग मी आयोजित करणार आहे. आणि त्याला अनुसरून कालच आम्हाला या ठिकाणी एक देणगी आली आहे. नाट्य कंपनीला आम्हाला आमचे कार्यकर्ते आहे सकाराम, म्हणजे सकाराम ओळखणार नाही, राजीव सावंत, देऊ सावंत यांचे चिरंजीव, स्वर्गवासी देऊ सकाराम सावंत यांच्या स्मरणार्थ 6 LED पारलाईट म्हणून दिलेली आहे. आणि त्याची अंदाजित किंमत आहे ₹40,000. कदाचित हा दुजोरा असेल नाटकाला. मी विनंती करतोय राजू सावंत, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. आम्ही त्यांचं शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचं गौरव करतोय. राजू सावंत, मला वाटतं आई दिसतं. राजू सावंत, इथेच बसायचं आहे आपण. या लवकर, कामं खूप आहेत आपल्याला. महेश दळवी जरा व्यासपीठावर समोर बसायचं आहे. महेश दळवी समोर बसायचं आहेत ना? हां, सॉरी. मी अतुलजी भोपळे यांना विनंती करतोय, आमचे तरुण कार्यकर्ते आहेत राजू सावंत, तुमच्या तरुणाकडून
तरुणाईचा गौरव होऊ दे. त्यांनी बघा काय त्यांच्या मनात आलं, त्यांनी लाईट सुद्धा आपल्याला नाटक कंपनीला दिलेली आहे. रुपये 40,000 असा लाईटचा खर्च आहे अंदाजे. जोरात टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी दुर्गा मातेची आपण प्रार्थना करूया. तसंच मगाशी आपल्याला जे आपले मदतनीस आहेत, काही डेली वर्ष आपल्याला सातत्याने सहकार्य करतात, त्यात एक राहून गेले, काही उचला आले. महेश दळवी यांनी व्यासपीठावर यायचे. महेश दळवी हे आपले बरेचसे नाट्य कंपनीला आपल्याला बरेचसे मदत करतात. लक्षात असू द्या, फार पूर्वीपासून श्री दुर्गादेवी कलामंडळ मुंबई असं या नाटक मंडळाचं नाव होतं, दुर्गादेवी कलामंडळ मुंबई. परंतु मे 1919ला आम्ही जो दौरा केला 1 मे महिन्यात गावात, आणि ते बरीचशी लोक आम्हाला विचारायला लागली का तुम्ही मंडळ आणि कंपनी यात फरक असतो. म्हणून आम्ही कंपनीच्या रूपात या नाटक मंडळाचं नाव केलं आणि नाटक कंपनीचं नाव आहे आपलं दुर्गांजली. सन 1979 पासून दुर्गांजली नाटक कंपनी म्हणून आम्ही या मुंबईसारख्या शहरात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावरतोय. मी विनंती करतोय अध्यक्ष, आपण यांचा गौरव करायचा आहे. महेशजी दळवी हे सुद्धा नाट्य क्षेत्रातले आहे. यांनी मला तेव्हा कोकण आपलोचा ह्यात सुद्धा भूमिका केली आहे, बऱ्याचशा नाटकात केल्याने आहे त्यांनी भूमिका. जोरात टाळ्या वाजवता. आपल्या माणसाचा आपणच गौरव करायचा असतो. असू दे. असो, मी त्यापुढे आपल्याला लाभलेले आजचे अतिथी आहेत हेमंत दळवी. हेमंत दळवी यांचं भाषण झालेलं आहे, तर आपण त्यांचा गौरव करणं आपलं गरजेचं आहे. आणि म्हणून मी विनंती करतो अध्यक्षांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण संघाच्या वतीनं गौरव करायचा आहे. माननीय हेमंतजी दळवी साहेब आमचे सत्कार करतील. तुकाराम देसाई यांच्या हस्ते होईल, अध्यक्षांच्या हस्ते. हेमंत दळवी आणि आम्ही बरीच वर्ष सातत्याने एकत्रित काम करतोय. खूप समाजसेवक, खूप धडपड त्यांची कार्याची तळमळ, आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी अतिथी म्हणून त्यांना बोलवलेलं आहे. बरेचसे जावई या ठिकाणी उपस्थित राहिले, आपण गौरव केला, भाषांचा केला. अजून एक सिनियर जावई या ठिकाणी बघा व्यासपीठावर बसलेले आहे, माननीय दिलीपजी करावडे. हे गडकरी पतसंस्थेचे तज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहे. दिलीपजी करावडे यांचंही मी शंकर, आमचे चिटणीस घाडीगावकर शंकर यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन आम्ही करावडे साहेबांचा, हे आपले देसाई यांचे जावई आहे माननीय दिलीपजी करावडे. जोरात टाळ्या वाजवा. खूप दिवसभर धडपड असते. सामाजिक कार्य त्यांचा खूप ठसा उमटवला आहे त्यांनी मुंबईसारख्या शहरात. नंतर मला वाटतं टाळा तरी वाजवा. मुजी वाजते पण टाळ्या वाजत नाही आहे. आम्हाला कल्पना आहे, भूक लागली आहे, आम्हाला सुद्धा लागले, वाटते. पण 5-10 मिनिटं आपल्याला खूप छान स्नेहभोजन संघाने आयोजित केलं आहे. खूप सारे कार्यक्रम आहेत. त्यानंतर सगळं काही करता येतं. कार्यकर्ते आपण म्हणतो कार्यकारी मंडळ हे करतात ते करतात, पण त्यात काही कार्यकारिणी पण तशीच असते, काही कार्यकर्ता सुद्धा तसं असतो. म्हणून यावर्षी आम्ही उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून एक निवड केली आहे. संघाचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून यावर्षी आम्ही निवड केली आहे. ते आहेत आमचे सीताराम चंद्रकांत देसाई. तर यायचं आहे व्यासपीठावर सीतारामजी चंद्रकांत देसाई. पुढे बसवायला सांगितलं होतं मी त्यांना. आणि पहा त्यांची स्थिती पहा, येण्याची स्थिती पहा काय, पण त्यांची धडपड जी आहे ना ती खूप आहे. अर्थात कदाचित त्यांना त्यांच्या सौभाग्याची तितकी साथ असेल, त्यांच्या परिवाराची साथ असेल, आणि म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार देतो आहे. संघातर्फे उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून यावर्षीचा पुरस्कार देतो आहे. अध्यक्ष घ्या आणि आमचे प्रमुख अतिथी घ्या कोपरे साहेब.
हे पहा आता सांगितल्याप्रमाणे उत्कृष्ट कार्य तसेच आमच्या मंडळ संघाला लाभलेले तरुण तडफदार अध्यक्ष साहेब काय असते, जसं कोणताही कार्यक्रम करायला गेलो आपण घरात ठरवलं की आपल्याला पैशाची जमवाजमव करावी लागते किंवा अन्य काही गोष्टी असतात आणि तो जो यजमानी असतो तो त्याची तजवीज करतो, पैसे कुठून काय तो मुलांना मुलींना तो इतर लोकांना सांगत असतो. त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाची जबाबदारी जवळजवळ म्हणजे त्यांनी आज खरोखरच ते गेली 8 वर्ष या ठिकाणी उपाध्यक्ष अध्यक्ष पदावर काम करत आहेत आणि ते बऱ्याचशा संस्था म्हणजे ऑटोरिक्षा मेन्स युनियनचा लीडर होते, अंधेरीचे दहीचर, नंतर दुर्गादेवी नागरी सहकारी पतपुडीचे संस्थापक होते, अध्यक्ष होते, खजिनदार होते, उपाध्यक्ष होते, अशी पदं त्यांनी भूषवली. आणि त्या दुर्गादेवी नागरी सहकारी पतपुडीचा आज जो टर्नओव्हर पाहिला त्याचं भांडवल 16 करोडचं आहे. एक खरोखर टाळ्या वाजवता करोड 16 करोड म्हणजे काही कमी नाही आहे. तसंच अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये सक्रिय सहकार, कामधेनू हाऊसिंग सोसायटीमध्ये पदाधिकारी, रामकृष्ण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पदाधिकारी, दुर्गा असोसिएट प्रोप्रायटर, पैसर जिमखाना लाईफ मेंबर, एकविरा क्लब लाईफ मेंबर, कुणकोळे मोडीचा 8 वर्ष अध्यक्ष, दुर्गादेवी मंदिर देवस्थान मंडळ कुणकोळे कमिटी मेंबर, मास्टर डिप्लोमा फॅशन डिझायनिंग लेडीज अँड जेंट्स, अगरबत्ती धंदा मी पाहिला आहे स्वतः माझ्या वेळेला, मी सुद्धा करायला कारण त्यावेळी मदत करायचो. दुर्गा मूर्ती शाळा, गणपती शाळा, गणपती भवनमध्ये सुद्धा केलं. दहीसर गोरवेमध्ये रूम बांधले. इंटरियर आता सध्या त्यांचा मोठा उद्योग म्हणजे इंटरियर डिप्लोमा दादर अलायन्स अकॅडमीमधून घेतला, तो त्या पद्धतीने चालवत आहे. मुळात म्हणजे त्यांनी टेलरिंगसुद्धा केलं, स्टार्टिंगला टेलरिंग केलं, रिक्षा चालवली ड्रायव्हर म्हणून, असे वेगवेगळे कार्यक्रम केले आणि आज ते आपल्या टेमवरच्या संघावर अध्यक्षपदावर काम करत आहे. मग आम्ही अंदाजित खर्च काढला की आजच्या कार्यक्रमाला एक 2.5 ते 3 लाख खर्च येईल. त्याच्यासारख्या शहरात काम करणं म्हणजे कार्यक्रम करणं तितकं सोपं नाही. मग अध्यक्ष म्हणाले बरीचशी जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्यांनी जवळजवळ आपला वाटा स्वीकारला. मी साधारणपणे त्यांनी रुपये 90,000चं कलेक्शन केलेलं आहे. जोरात टाळ्या वाजवा. अपुरे आहेत मला वाटतं या टाळ्या, मला नाही आवडल्या. 90,000 म्हणजे लाखामध्ये 10,000 कमी नाही का. असो तर आम्ही विनंती करतो आमच्या प्रमुख अतिथींना की त्यांचं आपण 4 श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन एक मला वाटतं एकदम जोरात टाळ्या वाजवा. एक प्रमुख अतिथी सर्वप्रती आणि मॅडम या ठिकाणी यायचे उपस्थित व्हायचे आहे. तर प्रमुख अतिथी आपले देसाईंचे भाचे आहे आणि भाचा मामाचा सत्कार करते. पण कसं काय असते आता नवीन टेक्नॉलॉजी याला म्हणतात, न्यू टेक्नॉलॉजी. त्यांनीच मला वाटतं बराचसा परिचय करून दिला आहे आणि हे दोघेही जण जवळजवळ नवीन तंत्रज्ञान अंगीकारले दोघांनी, असं म्हणायला काही हरकत नाही. लवकर यायचं वहिनी कुठे गेल्या? मागून नाही पण समोरून यायचं, मग अजून जोर येतो. मागून कलाकार येतो नाटकात भाग घेणारा पडद्याच्या मागून. लवकर पण घेऊन केल्यावर लवकर धावत या लवकर जरा. त्यांचं भाषण व्हायचं आहे देसाई साहेबांचं, एक भाषण होणार आहे. जोरात टाळ्या वाजवा. शेजारी मिळून आले जोरात टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो असे आपण दुर्गा मातेच्या प्रार्थना करूया आणि त्यांचे मार्गदर्शनपर 2 शब्द ऐकूया. आणि मला वाटतं तुम्ही कान दिले असेल की अध्यक्षांचं आपलं भाषण कधी होईल. अध्यक्ष महाशय आपण 2 शब्द या ठिकाणी बोलायचं आहे. नमस्कार मंडळी. श्री दुर्गा मातेस वंदन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझे मनोगत तुमच्यासमोर ठेवतोय. मी ते भाषण करायला उभा नाही राहिलो आहे आणि ही भाषणं सगळी झालेली आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. आम्ही काय केलं आहे आणि काय करणार आहे हे तुम्ही पहा फक्त, आणि काय केलं आहे हे तुमच्या नजरेसमोर आहे.
तसेच व्यासपीठाला नंदनचे प्रमुख पाहुणे श्री अतुलजी पोपळे आणि इतर मान्यवर, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक, सत्कार मूर्ती आणि गौरवपात्र विद्यार्थी, माझ्या प्रिय टेमवाडी बांधवांनो, भगिनींनो, तरुण मित्रांनो आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मला नम्र नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि प्रेरणादायी आहे. कुंडवडे टेमवाडी समाजसेवा संघ आपल्या स्थापनेच्या 75 गौरवशाली वर्षाचा अमृतोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. ही केवळ एका संस्थेची वाटचाल नाही, तर ही आपल्या समाजाच्या एकतेची, त्यागाची आणि निस्वार्थ सेवाभावाची यशोगाथा आहे. 75 वर्षापूर्वी मर्यादित साधन संपत्ती असताना काही दूरदृष्टी असलेल्या समाज बांधवांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. त्या बीजातून आज हा वटवृक्ष उभा आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक बदल, आपत्तीतील सहकार्य, संस्कृती जपणूक आणि युवक घडवणूक अशा क्षेत्रात या संघाने मोलाचे कार्य केले. आज आपण या यशाचा उत्सव साजरा करत असलो तरी हे यश सहज मिळालेले नाही. यामागे अनेक कार्यकर्त्यांचे कष्ट, वेळ, त्याग आणि निस्वार्थ सेवा दडलेली आहे. या संघाचे आयुष्य वाढवून घेतलेल्या सर्व आजी, माजी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि देणगीदारांना मी मनपूर्वक वंदन करतो. मित्रांनो, अमृत महोत्सव हा केवळ भूतकाळाकडे पाहण्याचा क्षण नाही, तर भविष्यासाठी नव्या संकल्पाचा काळ आहे. बदलत्या काळात आपल्या संघाने आधुनिक विचार, तंत्रज्ञान आणि युवकांची ऊर्जा यांचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे. शिक्षणात गुणवत्ता, रोजगार संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी अधिक प्रभावी काम करण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी घेऊया. आपली पुढील पिढी केवळ यशस्वी नव्हे तर संस्कारात्मक आणि समाजभान जपणारी असावी, हीच या संघाची खरी यशस्वी वाटचाल आहे. माझ्या प्रिय टेमवाडी बांधवांनो, एकजूट, विश्वास आणि सेवा हाच आपल्या संघाचा पाया आहे. हीच परंपरा पुढे अनेक दशके अखंडपणे सुरू राहावं हीच मनापासून इच्छा. शेवटी या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या यशस्वी योजनेसाठी परिश्रम घेतलेले सर्व समिती सदस्यांचे, स्वयंसेवकाचे आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कुंडवडे टेमवाडी समाजसेवा संघ चिराई हो, सेवा, एकता आणि प्रगतीचा हा दीप सदैव उजळत राहो. धन्यवाद. श्री दुर्गा माते की, श्री दुर्गा माते की जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माझ्याकडे समोर भाषण थांबवतो. धन्यवाद देसाई साहेब, धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी एक आपल्या उशिरा आले, माहिती आहे ना, उशिरा आलेले आमचे माजी सरपंच ग्रामपंचायत कुंडवडे, म्हणून आम्ही असं ठरवलं की त्यांना शांत बसू द्या आणि आपण त्यांचा उशिराच आपण सत्कार करूया असं आम्ही ठरवलं आहे. तर आम्ही प्रथम त्यांचं आनंदजी वाळकर हे केवळ इथे नाही, आपल्या संघाचे म्हणजे आपल्या वाडीशी त्यांची निगडीत, म्हणजे गावात जे आपलं चालते, गावात आपल्या वाडीशी ते संबंधित असे आहे. आणि त्यांचे वडील मधुकरराव गणेश वराडकर तिथपासून किंवा त्यांच्या पारंपरिक त्यांचा जे आपण मान आहे आपल्या गावावर, त्या ठिकाणी नाटका दिवशी वगैरे आवर्जून हजेरी लावणारे आमचे त्यांच्या पप्पांच्या नंतर आनंदजी वराडकर नव्हे, आर्थिक, शारीरिक, सामाजिक कोणतंही त्यांना आपलं वाडीचं काम घेऊन जा आणि ते करणारच असे आपले माननीय लाडके आनंदजी वराडकर. तर आपण संघाच्या वतीने मी अध्यक्षांना विनंती करतोय की 4 श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सत्कार करायचा आहे. आपलं आनंदजी वराडकर हे एक लघु उद्योगपती शहरातले. तुम्हाला माहिती असेल, मी एक किस्सा सांगेन सत्कार करता. मी कोरोनामध्ये 11च्या पुढे कट्टा बाजारपेठेत जायचं नव्हतं, बाजारपेठ बंद करायची. तर मी 11च्या पुढे गेलो. आमचे प्रताप देसाईंचे चिरंजीव बंटी आणि बाईकने आम्हाला अडवलं आणि ग्रामपंचायतीत घातलं. आता आतमध्ये गेला की त्याला सरळ सिंधुदुर्ग सरकारी हॉस्पिटलमध्ये. मला आठवलं की आपण आनंदजी वाळकरांना कॉल करायला पाहिजे. मी लगेच आनंदजी वाळकरांना कॉल केलं. आनंदजी वाळकर म्हणाले की तुम्ही तिथेच बसा, तुम्ही कुठे जाऊ नका. आणि खरोखरच मला पोलीस सांगायला आले 20 तक्कल. म्हटलं मी तुम्ही निघा. माझी त्या ठिकाणी काही नाक कोण काय पाहिलं नाही. मी आपला घाबऱ्या झालो, कारण तिथे गेल्यानंतर मला ॲडमिट करणार ही शंका होती. त्यामुळे मी पुरा घामाघूम झालो. मला वाटतं आज बनती नाही आहे त्यांनी सांगितलं. आनंदजी वाळकर, आम्ही आपले आभारी आहोत. गावातून इथपर्यंत 550 किलोमीटर येणं हे जितकं सोपं नाही आहे.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसंच मगाशी आमचे दळवी साहेब म्हणाले की महिला बहुसंख्य संख्येने हजर आहेत, उपस्थित आहेत. महिलांसाठी एक विशेष आकर्षण आहे या ठिकाणी. जेवण ज्यावेळी कराल किंवा ज्यांचा नंबर जेवणाकडे लागला नसेल त्यांनी तोपर्यंत काउंटरकडे एक पैठणीची सोडत ठेवलेली आहे आणि ती आपण चिठ्ठी घ्यायची आहे, सगळ्यांनी स्वीकारायची आहे. सौभाग्यदृष्टीने श्रीमती असू दे किंवा 18 वर्षावरील महिला असतील मुली, त्यांनी सुद्धा घेतली तरी काही वावगं ठरणार नाही. महिलांसाठी आहे. याच्या आज जरी साडीचे आत पेहराव साडीचा केला नसेल तर त्यांनीही घ्यायची आहे, कारण सगळ्यांसाठी आहे ती. तर माफ करा, काही एक विनोदाचा भाग आहे, असू दे. तर सगळ्यांनी जेवणाकडे ज्यांचा नंबर लागणार नाही त्यांनी तिकडे वळायचं आहे, म्हणजे आपलं पुढे कार्य करणं सोपं जाईल. मला वाटतं विष्णू बापे माई घेऊ इच्छित 2 मिनिटासाठी. विष्णू बापे आपण यायचं आहे. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित कुंकवळे गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मातांनो, आतापर्यंत आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आहात. मला वाटतं सगळ्यांनाच भूक लागली असेल, जेवण तयार आहे. कार्यक्रम समाप्तीच्या प्राथमिक कार्यक्रम जो आहे तो समाप्तीकडे चाललेला आहे. कुंकवळे टेंभोळी समाजसेवा संघाने हा 75वा वर्धापन दिन आज या ठिकाणी जो साजरा होत आहे ते कमिटीच्या वतीने त्याचं नियोजन केलं होतं, पण त्याचं संपूर्ण आयोजन केलं होतं, पण संपूर्ण नियोजन हे कसं असतं, कार्यकर्त्यांच्या धडपडीवरती, त्यांच्या मार्गदर्शनावरती, त्यांच्या सहभागावरती अवलंबून असतं. आणि आज हा जो कार्यक्रम इथे आपण सगळा बघतोय, या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन आमचे हिशोब तपासणी कुंकवळे टेंभोळी समाजसेवा संघाचे विष्णू सप्पाळ यांनी केलेलं आहे. मला वाटतं खरोखर की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि सौ वीणा वहिनींनी सुद्धा त्यांना तेवढा वेळ दिलेला आहे. कारण कसं असतं की कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी जो वेळ असतो तो प्रत्येकाकडे नसतो. प्रत्येकजण आपापलं कामधंदा सांभाळून हे कार्य करत असतो. तर आज आपण या ठिकाणी विशेष सत्कार या दोघांचा, या दाम्पत्यांचा करूया. मला वाटतं मी विष्णू सप्पाळ आणि सौ वीणा वहिनींना या ठिकाणी आमंत्रित करतो. कुंकवळे टेंभोळी समाजसेवा संघाचे अध्यक्ष तुकाराम देसाई यांना मी विनंती करतो आणि माझी कार्यकारिणी आहे टेंभोळी संघाची, ती सुद्धा या ठिकाणी येईल आणि त्यांचा आपण हा विशेष सत्कार करत आहोत. फोटो उभं राहा का बसान दिवस सगळे खालून फोटो येते. सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ गावाची कृपा देऊन आमचे अध्यक्ष तुकाराम देसाई, श्री विष्णू सप्पाळ, मला वाटतं यांचा परिचय मी करून देत नाही, कारण यांचा परिचय आपल्याला त्यांच्या बोलण्यातून आलेलाच असेल. आणि आजची जी स्मरणिका आहे त्याचं योगदान खरं या विष्णू सप्पाळाला जातं. त्यांचा परिचय त्या स्मरणिकेमध्ये आहे तर तो आपल्याला आता वाचायला मिळेलच. आपल्या सर्वांना ही स्मरणिका मिळणारच आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांना पुढील नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावं असं मी दुर्गादेवी चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांमध्ये समाविष्ट आत्मारूपी परमेश्वरास मी वंदन करतो. धन्यवाद. काय असते, आपण ज्यावेळी, मला वाटतं घरात तुम्हाला माहिती असेल, महिलांना सुद्धा माहिती आहे, मोठमोठ्या यजमानीची सौभाग्यवती असते किंवा इतरांच्या होत्या वाटला आपण ते भरून घेतो नाही का, बाकीचे बाहेरचे. तसं ज्यावेळी आपण कार्य करतो त्यावेळी आपणच तिथं राहण्याचं आणि आपलं सत्कार करायचा हे मला मान्य नाही. याचो संघाने त्याची दखल घेतली आहे, माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सहकार्याने. त्याबद्दल मी नेहमीच त्यांचा सदैव ऋणी राहीन. आणि एक लक्षात असू द्या, सगळ्या संघटनेमध्ये मी मला वाटतं 6 ते 7 संघटनेमध्ये मुंबईसारख्या डोंबिवलीसारखा काम करतो आहे. परंतु इथे माझं काय आहे, ज्या ठिकाणी मी उभा राहिलो, ज्या संघटनेमध्ये मी लहानपणापासून उभं राहिलो आहे, बोलायला शिकलो आहे, आणि म्हणून माझं हे आणखी कर्तव्य आहे. मी कोणाचा म्हणजे असं हे नाही आहे की केलं नाही केलं तर मला कुठेतरी त्याचं फळ निष्फळ फळ मिळेल, तसं नको आहे मला. आणि म्हणून मी माझं आद्य कर्तव्य पाळतो. मंडळी लक्षात असू द्या, एक समाज कार्य करतो इतर ठिकाणी, परंतु बाळ माहिती ना, बाळ सुदृढ व्हावं म्हणून त्याची माता बाळ करून पहिलं पाहतं. माहिती आहे ना सर्वांना, मला वाटतं मातोश्रींना माहिती असेल. तसं मला जर
सामाजिक कार्याचं बाळकडू कोणी पाहत असेल ते आपण कोळटे आणि समाजसेवा सांगणार आणि म्हणून मी आज असं ह्या संघटनेमध्ये जो वावरला शिकला जो उभा राहिला तो कुठेही पडणार नाही असं दुर्गादेवी पाटीलचे आशीर्वाद आहे. मला वाटतं आता आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पैठणी होणार आहे. पैठणीची सगळ्यांनी पुणे भोजनाला जातील सिनियर जे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारे आहे लक्षात असू द्या त्यांनी पहिला क्रमांक लावायचा जेवणासाठी. बाकीच्या महिलांनी वगैरे इकडे नोंदणी करायची आहे. आणि तसंच मी आता 2 मिनिटात आभार प्रदर्शन करतोय. संध्याकाळचं सत्र चालू होणार आहे परंतु आमच्या गावच्या अध्यक्षांनी गावडे साहेबांनी सांगितलंय की आमचं द्वितीय सत्र आहे ते 1 मार्च 2026ला दिवसभर चालणारा आमचा जो रविवारी आहे. दरवर्षी असतो हा कार्यक्रम आणि जी स्मरणिका आहे त्या स्मरणिकेत मुंबई संघाचं एकच पान आहे परंतु गावच्या संघाची 2 पानं दिली आहे. तुम्हाला कळेल की मला गणपती करतोय, मला गुढीपाडवा करतोय, माझा नागोबाच्या कधी करतोय परंतु वारीची कामं जी आहे त्या ठिकाणी 2 पत्रात नमूद केलेली आहे. तुम्ही आवर्जून पुन्हा वाचा आणि मग कळेल गावाचे आपले स्थायिक आहेत त्यांना किती त्रास आहे किती कामं करत आहे आपलं सुद्धा ते काम करत आहेत. किंवा आम्ही प्रत्येकाने जर सहकार्य केलं नक्कीच ती संस्कृती टिकेल. असो खूप काही बोलायचं आहे परंतु मला वाटतं आता जे व्यासपीठावर मिळालेले प्रमुख अतिथी इतर मान्यवर सगळ्यांचा आम्ही परिचय केलेला आहे. सर्वांचं मी शतशः ऋणी राहू आम्ही संघटनेतर्फे सर्वांचं शतशः आभार. आणि तसंच उपस्थित सकाळ सत्राचे उपस्थित आमच्या बंधू भगिनी सांस्कृतिक काम करणारे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारे कलावंत या सर्वांचं आम्ही संघाच्या वतीने आभारी आहोत. इथेच सकाळच्या सत्राचं काम संपलं असं मी जाहीर करतोय. आणि मला वाटतं मगाशी सांगितल्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांना पहिला नंबर लावायचा आहे त्याने उठायचं आहे आणि जेवणाकडे चालू करायचं जेवण. मग ते जेवण रेडी आहे तसंच बाकीच्याने आपलं कुपन घ्यायचं आहे. कार्यक्रम इथेच संपला. जेवणा